नेटवर्किंग कसं करायचं, काय त्या स्टेप्स आहेत, तुमचं काय ते गुरुमंत्र आहे याच्यात? ज्यावेळी एखादा माणूस, मराठी माणूस एंटरप्रेन्योरकडे वळतो त्यावेळी थोडेसे ते गुण तुम्हाला ट्युनिंग करावं लागते. आणि सर, मी तुम्हाला बरेच वर्ष आता बघतोय, यू हॅव कनेक्टेड आमच्यासारख्या लोकांना ते टॉनी लांबेगनी बरोबर आहे ना, US चे अटर्नी जनरल बरोबर आम्हाला तुम्ही असे भेटवून देता आणि असं कनेक्ट करता, राईट? हे काय सर, काय मोटिवेशन आहे तुमचं? तुम्ही दुसरा CEO असून दे, नाहीतर मॅनेजर असून दे, नाहीतर साधा प्रोजेक्ट लीडर असून दे, त्यांना ऐकायला काय आवडेल हे तुम्ही जर विचार केला ना, गुरुमंत्र तो आहे की दुसऱ्याला काय पाहिजे ते बघा तुम्ही. तुम्हाला रिपोर्टिंग प्रॉपर येत आहे, पण फोकस तुमचा सेल्स आणि बिझनेस डेव्हलपमेंटवर असला पाहिजे. तुम्ही डॉक्टरकडे जाता त्यावेळेस तुम्हाला विचारतात जेनेटिक हिस्ट्री काय आहे, तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे तुमच्या आई वडील आजी आजोबा त्यांना काही असे रोग होते का, कॅन्सर होता का, डायबिटीस होता का. इंडियामध्ये असं म्हटलं जातं की 45 to 50 या एज मध्ये हार्ट अटॅक जास्त येतात. नमस्कार, सागर बाबर यांच्या पॉडकास्टवर वेलकम. आज आपल्याकडे खूप स्पेशल गेस्ट युनायटेड स्टेट्स वरून, बॉस्टन वरून इथे आलेत. ते म्हणजे मकरंद जावडेकर, डॉक्टर मकरंद जावडेकर. ते फायझरचे R&D एक्झिक्युटिव्ह होते. 28-30 वर्ष फायझरच्या हेड ऑफिस मधून त्यांनी फार मोठे रिसर्च लीड केले, फार मोठ्या लिडरशिप पोझिशनला होते. आणि आत्ता सर बऱ्याचशा कंपनीच्या ऍडवायझरी बोर्डवर ऑन्टरप्रिनर्सला बऱ्याचशा ते मेंटर करतात. कसं आम्हाला स्वतः कॉमसेन्सला, सागरला स्वतःला ते आमचे मेंटर आहेत. मी आज सरांना इन्व्हाइट केलं एक स्पेशल रिझन साठी, ते म्हणजे ऑन्टरप्रेनर आणि त्याची हेल्थ ही कशी काळजी घ्यायची, काय काय पॅरामीटर असतात, काय काय मार्कर्स असतात, कसं लक्ष द्यायचं, हे आपण सरांकडनं आज शिकणार. प्लस मला सरांकडनं काही नेटवर्किंगच्या टिप्स पाहिजेत, म्हणजे बिझनेस ग्रो करताना नेटवर्किंग, कारण हे आमच्यासाठी सर म्हणजे एक मास्टर नेटवर्कर आहेत. म्हणजे फ्रॉम त्यांचे कनेक्ट फ्रॉम US प्रेसिडेंट टू इंडिया च्या ऍडवायझरी, मोठ्या मोठ्या प्राईम मिनिस्टरच्या ऍडवायझरीवर असल्यामुळे त्यांच्याकडनं आपल्याला शिकायचं की नेटवर्किंग कसं करायचं. सर नमस्कार, थँक्यू व्हेरी मच तुम्ही आले. आणि गोष्ट पुण्यात मुख्य म्हणजे फार बरं वाटतं आणि दरवर्षी एकदा येतो इथं आणि आपली भेट होते, ती फार आनंद होतो. सर आपण सुरुवात अशी करू की 50 वर्षापूर्वी तुम्ही US ला गेले आणि ती काय जर्नी होती त्यावेळेस, कसं होतं US ला जाणं, म्हणजे कारण 50 वर्षापूर्वी म्हणजे आय थिंक विजा वगैरे कसं होतं, काय होतं त्यावेळी? आम्ही लकी ठरलो, कारण त्यावेळी मी फार्मसी डिग्री इथली घेतली होती, त्यामुळं इथं पिटिशन फाईल केला. इथनं मुंबईवरनं गुलाबाई देसाई रोडला त्यांचं कॉन्स्युलेट होतं, अमेरिकन कॉन्स्युलेट. तिथं जाऊन फक्त फाईल करायचं एक ऍप्लिकेशन आणि सांगायचं की आय वॉन्ट टू इमिग्रेट. अच्छा. तर विदिन 3 ते 4 महिन्यात घरी ग्रीन कार्ड अप्रूव्हचं पत्र आलं. अरे बापरे. हा, तर म्हणलं आता 20 वर्ष ग्रीन कार्डला नाही, पण त्यावेळी म्हणजे हातात आलं 3 महिन्यात मी मुंबईला असताना. तर त्यावेळी मग विचार आला की जायचं का जाऊ नये आता. तर त्यात लिहिलेलं होतं, एक वाक्य त्यामध्ये होतं की तुम्ही जर 6 महिन्यात जर आला नाही, म्हणजे एक डेडलाईन दिली ती की अमुक 76च्या डिसेंबर पर्यंत आला नाही तर हे रद्द होईल सगळं. तर म्हणलं चला जाऊन तरी येऊ. शेवटी असं आहे ना, म्हणजे गाजराची पुंगी वाजली तर मोडून खाली, असं एक म्हण आहे मराठी. तर म्हटलं चला एक जाऊन येऊ, काय जास्तीत जास्त आपली एक ट्रिप तरी गेले. तर मग तसाच जर्नीला सुरुवात झाली. आणि मग त्याच्यानंतर मग ठरवलं की मी अरे ते जाऊन, आता मी यंग होतो म्हणजे 20ला असल्यामुळे म्हटलं जाऊन तिथं एकटाच जाणार आहे मी आणि काय करणार ते. म्हणतो आता काहीतरी पुढची डिग्री घे. मग PhD साठी मी तिथं आमच्या प्रोफेसरना पत्र लिहिलं. त्यावेळी हे नव्हतं, म्हणजे ऑनलाईन काही नसल्यामुळं सगळं पत्राने व्यवहार. 10 दिवस लागायचे पत्र जायला आणि परत यायला, म्हणजे 10 दिवस त्यांनी लिहिलं लगेच. तर म्हणजे 20 दिवस तुमचं वेटिंग पिरियड होता. तसं करून मी पत्राने व्यवहार केला आणि एका प्रोफेसरना लिहिलं मिनेसोटाच्या की मला तिथे यायचं आणि तुमच्या अंडर मला PhD करायचं. त्यांनी त्यांचं पत्र आलं परत की यस अप्लाय आणि होईल सगळं. मग झालं आणि त्याच्यात बाहेर क्या बात लगेच. आणि तुम्ही सर 50 वर्षापूर्वी गेले आणि तुम्ही फायझरच्या एकदम टॉपमोस्ट पोझिशन पर्यंत पोहोचले. तर तुमची ही जर्नी मध्ये काय तुमचे लर्निंग्स आहेत सर? एखादा लॅडर जर आपल्याला वर जायचं असेल, इट इज लाईक ऑन्टरप्रिनर ओनली आहे ना, तुम्ही प्रत्येक स्टेपला गेले, तुमचा मंत्र काय आहे त्याच्यासाठी?
असं आहे की प्रत्येकाचं विचारसरणी निराळी असते. प्रत्येकाचं जसं करायचं असतं आयुष्यात, एखाद्याला त्याची एखादी ध्येय असतं आयुष्यात, ते एक ध्येय ठरलेलं असतं माणसाचं. ते ध्येय जर तुम्ही उच्च ध्येय ठेवलं ना तर तुम्ही जास्ती प्रगती करू शकता. ते जर ध्येय खालचं ठेवलं ना तर त्याची प्रगती होत नाही. म्हणजे ते स्पष्ट आहे. एकदा ते ध्येय वरतं ठेवलं ना की तुम्हाला कळतं की हे साधण्यासाठी तुम्हाला या पायऱ्यावरती चढायचे असतात. त्याला म्हणजे अँटाय ग्रॅव्हिटी हे असतं ना, म्हणजे तुम्ही ग्रॅव्हिटीने खालती पडता पण अँटाय ग्रॅव्हिटी जायचं म्हणजे तुम्हाला मदत लागते लोकांची. त्यासाठी नेटवर्किंग लागतं. नेटवर्किंग म्हणजे तुम्हाला कोणाची तरी मदत म्हणजे काय, आर्थिक मदत असं म्हणत नाही मी, कुठलीही मदत की बुवा इथं तुला करायचं ना तर मी ओळख करून देतो तुझ्या प्रगतीची ह्याच्यावरती तू ठरव तुला कुठं जायचंय, आणि मग तुझी क्षमता असेल म्हणजे बौद्धिक क्षमता म्हणा किंवा कुठली क्षमता ती असेल तर मग यू कॅन क्लाइंब. सो यू आर सेइंग की तुम्ही ऑलवेज विजन मोठं ठेवलं आणि नेटवर्क इतकं स्ट्रॉंग होतं. नो डाऊट तुम्ही केपेबल होते, तुम्ही सायंटिस्ट होते, पण ते आपल्याला माहित नसतं ना त्यावेळी. पण हे नेटवर्किंग आणि विजन मोठं असल्यामुळे तुम्हाला वाटतं की ती पोझिशन म्हणजे मिळू शकते असं एक समज असतो हातामध्ये. आणि तो समज कसा निर्माण झाला तर माझे वडील त्या बाबतीत फार चांगले होते नेटवर्किंगच्या बाबतीत. अच्छा. ते इथं डेप्युटी सेक्रेटरी होते सचिवालयात त्यावेळी, म्हणजे मी जेव्हा जायचं ठरलं त्यावेळी. त्यामुळे ते त्यावेळी शंकरराव चव्हाण चीफ मिनिस्टर होते, तर त्यांची ओळख चांगली होती. यशवंतराव चव्हाणांची त्यांची ओळख चांगली होती. आणि ते या ह्याच्यात वावरलेले असल्यामुळे रत्नाप्पा कुंभारांच्या घरी यायचे, डी.वाय. पाटीलांच्या घरी यायचे. त्यामुळे हे सगळे राजकीय आणखीन शैक्षणिक नेते, त्यावेळी शैक्षणिक नव्हते ते राजकीय नेते होते, पण ते आमच्या घरी आल्यामुळे मी त्यांच्या गप्पा ऐकत बसायचो. अच्छा. आणि त्यांचं जे नेटवर्किंग होतं मला आठवतं, नेहरू 1961-62च्या सुमाराला कोल्हापूरला आले ते. त्यावेळी रत्नाप्पा कुंभार त्यांना आणायला गेले. त्यावेळी माझे वडील त्यांच्याबरोबर गेले ते. तर मला ते आठवलं की अरे वा तुम्ही नेहरूंना भेटताय. वडील म्हणले हो नेहरूंना भेटताय. रत्नाप्पा कुंभार माझे चांगले मित्र आहेत. तर ते नेटवर्किंग जे त्यांचं होतं ना ते जे मी सारखं जवळून बघितलेलं आहे त्याचा थोडासा अंश का विना माझ्यात आलाय. वाव. म्हणजे ते लहानपणीच तुमच्यात सीड झालंय. ते सीड झालं. आणि ते काय होतं वडिलांच्या सारखंच ते राजकीय वातावरणात त्यांची राहायची सवय. ते विनायकराव पाटील म्हणून एक सहकार मंत्री होते, त्यांचे ते अगदी खास हे होते, तर त्यांच्याबरोबर ते हिंडायचे. V.K. चव्हाण पाटील याचे चंदगडचे की म्हणजे आता ते आमदार होते त्यावेळी, ते अगदी खास त्यांचे मित्र. हेच तुम्ही सगळे व्हॅल्यूज घेऊन US ला गेले आणि रिलेशनशिप जपले एकमेकांना. म्हणजे आपल्याला आज हेल्थवर बोलायचंय पण नेटवर्किंग हा फार मोठा टॉपिक आहे. आणि त्यात काय झालं त्यामुळं ओळखीमुळं मला टाटाने स्कॉलरशिप दिली, गोदरेजने दिली. हे सगळे जे जमत आलं ना, एकदा मला ऍडमिशन मिळाल्या म्हटल्यावर म्हणजे आपल्याकडे त्यावेळी पैसा हातात नव्हता. म्हणजे इव्हन प्रवासासाठी त्यावेळी पैसा हातात नव्हता, पण एक फेलोशिप मिळून गेली त्यासाठी सगळं काही खर्च. म्हणजे त्यावेळच्या काळातलं मला आठवतंय की त्यावेळी 10,000 रुपये तिकीट होतं जायचं अमेरिकेला. अच्छा. तर त्याची एकाने स्कॉलरशिप त्याची दिली. म्हणजे असं एक घडत गेलं. आणि कसलाही ताण आला नाही, कसलाही त्रास झाला नाही आणि आरामात गेलो. ग्रीन कार्ड असल्यामुळे लगेच पहिल्या दिवशी मला तिथं मिनेसोटामध्ये जॉब मिळाला. लगेच पहिल्या दिवशी गेल्या म्हणजे 3 दिवसांनी. तर असं होतं शेवटी तुमचं हे असतं म्हणजे भाग्य म्हणा. तुम्ही जर नेटवर्किंगला असं जर स्टेप वाईज आपल्याला एखाद्या ऑन्टरप्रेनरला सांगायचंय की नेटवर्किंग कसं करायचं, काय त्या स्टेप्स आहेत, तुमचं काय ते गुरुमंत्र आहे? काय असं मी सांगत नाही हा अगदी गुरुमंत्र सगळ्यांनाच लागू पडेल असं नसतं, पण माझं एक समज अशी आहे की तुम्ही ज्यावेळी दुसऱ्याशी बोलत असता, मग कुणी दुसरा CEO असून दे, नाहीतर मॅनेजर असून दे, नाहीतर साधा प्रोजेक्ट लीडर असून दे, कुणाशी बोलताना एक तुम्ही विचार करायचा की तुम्ही त्यांच्या शूज मध्ये असाल. म्हणजे इफ यू आर वेअरिंग हिज शूज किंवा यू आर इन दॅट रोल, हाऊ वुड यू लाईक टू बी एंटरटेन बाय दी अदर्स. तर ते एकदा तुमचा विचार आला की मी त्यांच्या ह्याच्यात असेल त्यांना ऐकायला काय आवडेल, हे तुम्ही जर विचार केला ना, आणि ती खरी गुरुमंत्र तो आहे की दुसऱ्याला काय पाहिजे ते बघा, तुम्हाला काय पाहिजे ते बघू नका, कारण ते नंतर तुम्हाला मिळत जाईल. बरोबर. दुसऱ्याची जी नीड आहे ना ती तुम्ही बघा आणि त्यानुसार जर तुम्ही अनुसरण केलं तुमच्या काही वागण्याचं म्हणा किंवा तुम्ही जे त्यांच्यासाठी काम करणार म्हणा किंवा त्यांच्यासाठी कनेक्शन करायचं बघायचं, तर ते करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या विचारसरणीत जाऊन विचार करायचा की अरे अच्छा 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 मला ती जरूरत आहे आज. तर ते ज्यावेळी ते ऐकतात त्यावेळी मग पुढे जातं पाहू. सर मग मी स्वतः बरेच ऑन्टरप्रेनरला भेटतो
ते असं मी स्वतः बघतो की नेटवर्किंग इव्हेंट असेल किंवा काय असेल ना, येतात भेटतात आणि डायरेक्ट बिझनेसचं बोलतात. एक चुकीचं आहे ना. ते चुकीचं आहे, कारण काय असतं, पहिल्यांदी फर्स्ट मीटिंग किंवा पहिली तुमची भेट होते कोणाबरोबर ती सोशल मीटिंग असते. त्यामध्ये फक्त जाणून घ्यायचं असतं की त्यांचा काय म्हणजे ते काय करतात ते तर माहिती पाहिजे सुरुवातीलाच. पण ते माहित नसेल तर त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही जर ते माहिती करून घेतलं तर तुम्हाला त्यांच्या उद्देशाने बोलता येतं त्यांच्याशी, आणि मग ते तुमचा पाठ सोडत नाही. म्हणजे मग तुम्हाला ते म्हणतील की तुमचा फोन द्या, काही ईमेल द्या, काही द्या. पण ते जी सुरुवात असते ना ती फार महत्वाची असते. आणि तुम्हाला असं वाटलं पाहिजे की नीड त्यांची आहे, नीड तुमची वाटता का म्हणे. तुम्ही असं जर म्हणाल त्याच्या पाठीमागे तुमचं कार्ट्या कधीही करू नये तसं, कारण मग ते तर ओळखतात, ते तुम्हाला ओळखतात की ही इज आफ्टर मी फॉर समथिंग, असं ते साधारण भावना आहे. ते असं करू नये. आपण बाजूला राहणं चांगलं असतं, त्यापेक्षा पडद्या पाठीमागे असणं राहणं चांगलं. पडद्याच्या पुढे आलात की तुम्हाला सगळे वाच करत असतात, तेवढा विचार तुम्ही. दिस इज ग्रेट. तुम्ही म्हणताय ते आपण जे विचारतो तुमचा नंबर द्या, कार्ड द्या, ह्याच्यापेक्षा त्यांनी तुम्हाला विचारणं अशी पोझिशन तुम्ही बनवली पाहिजे. हा म्हणजे, आणि बनलेली नसेल तरी हरकत नाही. काय आहे, तुम्हाला आज गरज आहे असं काही भाग नसतो तसा. पण ज्यावेळी तुमच्याकडे काहीतरी एक देण्यासारखी गोष्ट आहे असं तो विचार करायचा की तुम्ही काय यांना देऊ शकता. नॉट नेसेसरी बिझनेस बट एनिथिंग, स्मॉल हेल्प और एनिथिंग. हा म्हणजे आता मी सांगतो, एक उदाहरण सांगतो. आता गेल्या वर्षी मी त्या BMSचा जो सीईओ होता क्रिस बर्नर, त्याची बाय विषयामध्ये ओळख करून दिली माझी त्याने. आणि काय नाही, 2 मिनिटं आम्ही याच्यावरती बोलत होतो, म्हणजे आम्ही स्टेजवरती होतो आणि बोलत होतो. तुम्ही काय करता त्यांनी विचारलं. म्हटलं मी असं फायदा वगैरे मध्ये काम केलेलं आहे आणि आता मी सौदी अरेबियाच्या प्रिन्स बरोबर त्यांच्या प्रायव्हेट ऑफिसवरती ऍडवायझर म्हणून आहे. तो एक शब्द त्यांनी ऐकला आणि तो म्हटला मला तुमच्याशी बोलायचं. तर असं असतं की तुम्हाला ज्या गोष्टीची आज गरज असते ते दुसऱ्याकडनं जर तुम्हाला कळलं की हा त्याच्यात फार चांगला आहे तर ते तुमच्या पाठीमागे येतात, तुम्हाला त्याच्या पाठीमागे जायची गरज नसते. परफेक्ट. आणि सर परफेक्ट तुम्ही सांगितलं. एक तर तुम्ही स्वतःहून बिझनेस कार्ड किंवा हे मागायचं नाही, आणि यू शुड नॉट एक्सपेक्ट एनिथिंग वेन यू गो इन द फर्स्ट. पहिल्या याच्यात तुम्ही गेलं असं एक्सपेक्ट नाही केलं पाहिजे की मला काय मिळेल, है ना. पण तो, आणि तुम्ही एक सांगितलं की काहीतरी हेल्प व्हायला पाहिजे. तो एक इम्पॅक्ट म्हणजे लेट्स से मी एखाद्या सीईओ ला भेटलो किंवा एखाद्या माझ्या याला भेटलो ज्याच्याकडनं फ्युचरमध्ये बहुतेक मला बिझनेस करायचा आहे, माझं इम्प्रेशन त्यांच्यावर चांगलं पडेल ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे. मला असं वाटतं की बरेच लोक खूप रॉंग इम्प्रेशन पण देतात, मी मोठा. ह्याच्यापेक्षा शांत बसलेलं बरं का काय, कसं बॅलन्स कसं करायचं. तो बॅलन्स म्हणजे एक तारेवरची कसरत असते सांगतो. म्हणजे सुरुवातीला, म्हणजे तुम्हाला नंतर एकदा तुम्ही त्यात तरबेज झाला की काही तुम्हाला अडचण येत नाही. पण सुरुवातीला एवढा विचार करायचा की तुम्ही त्यांना काय देऊ शकता, तुम्ही काय देऊ शकता विचार करायचा. ते तुम्हाला काय देऊ शकता तुम्ही विचारच करायचा नाही. असं म्हणून चालायचं की आपल्याला ह्यांचा फायदा करून घ्यायचा नाहीये, आपणच त्यांना काही देऊ शकू. आणि त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांचं जर हे काही मदत झाली तर तुमच्या ओळखीने म्हणा किंवा तुम्ही जे करताय सध्या बिझनेस त्या थ्रू मदत करता आली तर. आणि त्याच्या या बाबतीत तुम्ही बिझनेसचा विचारच सोडून द्यायचा. पहिला बिझनेस हा बाजूला ठेवायचा थोडा. नेटवर्किंग इज प्युअर नेटवर्किंग आणि सोशल नेटवर्किंग म्हणा ना सुरुवातीला. ओके. कारण बिझनेस हा नंतर होत असतो. कधी पहिल्या भेटीत तुम्ही अगदी करारबद्ध होत नाही कोणाशी. तुम्ही पहिल्यांदा विचार करून तुम्ही त्यांच्याशी बोलणी करून नंतर मग तुम्ही त्यांना टेक्स्ट मेसेज द्या किंवा ईमेल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना जे पाहिजे आहे ना ते तुम्ही पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. आता माझ्या वडिलांनी एक सांगितलं होतं, ज्यावेळी तुम्ही कोणाला पत्र लिहिलं त्यावेळी ते 15 पैशाचं पत्र कार्ड असायचं कार्डावरती. त्यात लिहिताना माझे वडील नेहमी म्हणायचे की तुम्ही असं लिहिलं पाहिजे की त्यांना काय इच्छा आहे त्यांची ते पहिल्यांदा तुम्ही लिहा. तुम्हाला काय पाहिजे ते लिहूच नका. शेवटी 1-2 वाक्यात तुम्ही लिहा तुम्हाला काय पाहिजे असेल तर. पण त्यांना जी आज गरज आहे त्या बाबतीत तुम्ही पहिल्यांदा लिहा आणि त्याच्यानंतर तुमचे 2 ओळी तुम्ही खालती संपवा. पण असं जरा वाटलं पाहिजे की पत्र आले ते काहीतरी मागण्यासाठी नाहीये, ते तुम्हाला देण्यासाठी पत्र आहे. असं अशी भावना ठेवा. आणि तुम्हाला काय जास्तीत जास्त म्हणजे यू विल बी ओनली गिव्हिंग देम. पण दॅट्स ओके ना, त्यात काय तुमचं जात आहे. नाही सर, मी स्वतः पाहिलंय की आपण जेव्हा स्वतःहून बिना काही अपेक्षा करता लोकांना भेटतो, जस्ट अ नेटवर्किंग, तुमच्या बरोबर आपण किती मोठ्या लोकांना भेटतो, डझंट मॅटर एव्हरी टाइम इट कन्वर्ट्स टू बिझनेस. बट समटाइम कधीतरी ते जॉईन द डॉट्स होतं, कोण कुणाला तरी रेफर करतं, त्याच्या रेफरमुळे कुणाला तरी मिळतं.
राईट, हे होत असतं. थँक्यू. मला अजून एक प्रश्न आहे. आपण जेव्हा नेटवर्किंग करतो सर, जसे लेट्स से मी एक ऑन्टरप्रेनर आहे आणि मला नेटवर्किंग करायचं आहे, राईट, तेव्हा डू वी चूज की मला ह्या लोकांबरोबर उठायचं बसायचंय और लेट इट गो बाय फ्लो, काय कसं असतं का? आता प्रत्येक गोष्ट त्या ह्याच्याशी अवलंबून असते की कोणत्या कॉन्टेक्स्टच्या अंडर तुम्ही भेटताय. ओके, ते पहिल्यांदा विचार करायचं की तुम्ही एकाने तुम्हाला घरी बोलवलं आहे आणि त्यांच्याबरोबर 10 लोकांना बोलवलंय तर नाही, तर त्यात तुम्ही पहिल्यांदा एवढा विचार करायचा, म्हणजे पहिल्यांदा थोडा विचार म्हणजे थोडं होमवर्क म्हणून असं म्हणू शकेन की होमवर्क काय करायचं की तुम्हाला त्या मीटिंग मध्ये तुम्ही काय 2-3 तास त्यांचं असणार आहे, त्याची काहीतरी प्रॉडक्टिव्हिटी झाली पाहिजे तुम्हाला. म्हणजे ते विचार करायचा आणि तो प्रॉडक्टिव्हिटीसाठी जे जे येणार आहेत त्यांची लिंक्डइन प्रोफाईल बघा किंवा हे बघा, ते सगळं प्रोफाईल करून तुम्ही मनात ठेवायचं की हे ह्याच्यात आहेत, हे ह्याच्यात आहेत, हे ह्याच्यात. ते एकदा विचार करून गेलात ना तर सोशल सेटिंग मध्ये तुम्हाला लगेच कळत की अरे वा हा माणूस ह्याच्यात. यू गेट टॉकिंग पॉइंट्स ऑल्सो. टॉकिंग पॉइंट मिळतात. आणखीन त्यांना ज्या बिझनेसमध्ये ते आहेत ते आपल्याला विचार करता येतो की त्यांना मदत करण्यासाठी मी काय करू शकेन आता. तेवढं विचार केला की बास, तेवढं विचार ठेवायचा आणि मग नंतर तेच तुम्हाला कार्ड देईल, कारण तुम्ही त्यांच्याबद्दल तुम्ही विचारताय, तुम्ही त्यांना त्यांची गरज भागवण्यासाठी तुम्ही त्यांना प्रश्न विचारताय. त्यामुळे ते कार्ड, त्यांचं कार्ड तुम्हाला देतील किंवा तुम्हाला सांगतील की प्लीज तुमचा मला हे द्या, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन द्या. तर असं असतं ते की तुम्ही कधी मागायचं नाही, तुम्ही शांतपणे बसायचं, बोलायचं. काय ड्रिंक असेल तर ड्रिंक घ्या किंवा घेऊ नका, पण त्यांच्याशी असं आय कॉन्टॅक्ट झाला पाहिजे. आणि आय कॉन्टॅक्ट झाल्यानंतर तेच म्हणतील की अरे वा तुम्ही हे करताय का, मग मला माझ्याकडे 2 मित्र आहेत पण त्यांना याची गरज आहे, असं असे संवाद होतात. मग त्या संवादात पुढे जायचं. आय कॉन्टॅक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, फार इम्पॉर्टंट. तुम्ही नुसतं जर दुर्लक्ष केलं, दुर्लक्ष म्हणजे कसं नुसतं बघून संपलं. डिसरिस्पेक्ट. डिसरिस्पेक्ट पेक्षाही म्हणजे ते म्हणतात की ह्यांना माझ्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, ठीक आहे ना, म्हणजे ते वाईट काहीच नाही, तुम्ही वाईट भावनेने केलेलं नाहीये ते, पण तुमचा इंटरेस्ट दुसरीकडे असेल, ठीक आहे ना. पण तेवढं एक बघायचं की प्रत्येकाला आय कॉन्टॅक्टने बघायचं, प्रत्येकाशी सम भावनेने बघायचं. म्हणजे काय तुम्ही सीईओ आहेत म्हणून ते सीईओ नाहीत म्हणून असं बघायचं नाही, तुम्ही एका लेवलने बघायचं. आणि आपण शक्यतो आपल्याबद्दल कमी बघायचं, आपल्याबद्दल कमी बघायचं. बऱ्याच नेटवर्किंग इव्हेंट मध्ये भेटतो लोकांना, पण काही लोक भेटतात बरं का, स्वतःबद्दल ऐकतच नाही, स्वतःबद्दलच बोलतात, मी असा, मी तसा, मी याला ओळखतो, मी त्याला. नाही काय त्याच्यात तुम्ही तात्पुरतं तुम्हाला स्पॉटलाइट मिळतो, पण तो फार टेम्पररी असतो आणि तो भक्कम नसतो, तो जुजुबी असतो आणि तो कधी तुम्ही ढासळू शकता. आणि उभी कशाला तुम्हाला सांगायची गरजच नाहीये, तुम्ही एवढ्या चांगल्या फाउंडेशन वरती उभे आहात. बरोबर. सक्सेसफुल एंटरप्रेनरशिप तुमची आहे. तुम्हाला तर मीच सांगतोय की तुमचे पॉडकास्ट एवढे पॉप्युलर आहेत की लोक विचारतात अहो तुम्हाला बघितलं, इकडे बघितलं, तिकडे बघितलं. तर ती जी तुम्ही आता हे निर्माण केलेली आहे पातळी, बरोबर, ती पातळी कायम ठेवायची आणि कधीही डोंट लुक डाऊन अपॉन एनीबडी. तुम्ही त्या लेवलनी बघायचं आणि सतत विनम्रपणाने बोलायचं, विनम्रपणाने त्यांचे काय असतात ते ऐकून घ्यायचं, पण स्वतःबद्दल जास्ती बोलायचं नाही एवढं. आणि फ्लेक्सिबल पण राहायचं आहे ना, फ्लेक्सिबल सिच्युएशन बेसिसवर सगळं प्रत्येक वेळा. म्हणजे काय म्हणतात ना त्याला, ज्यावेळी तुमच्याकडे गुगली बॉल आहे त्यावेळी खेळायचं. किंवा आपला आता रिसेंटच एक्सपिरियन्स आहे, कोणीतरी मला सचिन म्हणून बोलवलं, राईट, पण आय सेड ओके, आय डिडंट कट, म्हटलं कट नाही केलं की माझं नाव सागर आहे, इट्स ओके, नंतर हळूहळू आपण नंतर सांगू. पण तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीला कट केलं ना, नाही माझं नाव सागर आहे, तुम्ही सचिन कसं बोलत आहे, तेव्हा ऑफेंड होऊन जातात. आणि अशा बाबतीत जास्ती हे करायचं नसतं. कारण काय असतं, एखाद्याला फार काय असतं, स्वतःबद्दल गर्व म्हणत नाही मी, पण एक स्वाभिमान एवढा असतो की असं अमुक अमुक संबोधलं नाही. आता इथं तर काय आहे, मी बघितलंय की सचिनजी, सागरजी किंवा तुम्ही म्हणजे काही विवेकजी, म्हणजे हे सगळे जी लावतात ना, मला ती सवय नाहीये, तिकडे अमेरिकेत जाऊन ती सवय नाहीये. म्हणजे मी तर काय वेळी लावत नाही जी बी वगैरे, कारण सवय नाही आपल्याला ती. तुम्हाला स्वतःला आम्ही मॅक म्हणतो आणि दॅट इज गुड ना. म्हणजे काय असतं, दॅट बिकम तुम्ही त्या लेवलला येतात, सेम लेवलला तुम्ही येता. आणि नो मॅटर किती व्यक्ती वयाने मोठी असून दे, लहान असून दे, मला कोणी मॅक म्हणलेलं चालतं, कारण सवय आहे ना. अमेरिकेत हायरार्की त्याची नाहीये. तुम्ही कोणाला हे जे जी लावतो, सर लावतो, हे सगळ्यामुळे आपण थोडस वर खाली
हा थोडस ते म्हणजे इथली आता ती संस्कृतीच झालेली आहे जी लावायची. म्हणजे जी लावलं नाही तर लोक म्हणतात. आता मोदीजींच्या भाषणात सगळ्यांना जी लावतात. ठीक आहे ना, पण म्हणजे त्यांची ती एक सवय आहे, ते आपण सोडून द्यायचं. पण आपल्याला जे सवय नसेल आणि प्रत्येकाला जी जी करत बसला, ठीक आहे ना, म्हणजे सगळ्या लोकांना ते आवडतं ऐकायला जी जी. पण शेवटी आपण एका पातळीने बोललं पाहिजे. आता मी म्हणजे सागरजी बाबरजी दोन्ही म्हणू शकतो, जी दोन्ही ठिकाणी लावू शकतो. असं आहे, शेवटी आपण एका पातळीवर राहायचं असेल तर तुम्ही मॅक म्हणणं ठीक आहे आणि मॅक सर म्हणणं ठीक आहे, म्हणजे त्यात काही वावगं नाही, कारण ते इथल्या संस्कृतीशी जोडून. 2 क्वेश्चन सर अजून ऑन नेटवर्किंग, आणि मग आपण हेल्थवर जाऊया. एक म्हणजे आपण जेव्हा नेटवर्किंग करतो तर बरेचसे आपले महाराष्ट्रातले ऑन्टरप्रेनर छोटे असतील, भले ते नेटवर्किंग रोटरीमध्ये असू, लायन्स क्लबमध्ये असू, कुठेही असू, ताईच्या कम्युनिटीत असू, पण काही जण अल्कोहोल घेत नाहीत, राईट? आणि इनडायरेक्टली डायरेक्टली जे लोक अल्कोहोल घेत नाहीत असं समजलं जातं की दे आर नॉट ऍक्सेप्टेड इन टू दॅट नेटवर्किंग. ज्याला नेटवर्किंग इव्हेंट चाललाय त्यात कोणी जर अल्कोहोल नाही घेतला आणि ज्यूसचा ग्लास घेऊन आलं तर ते लुक डाऊन, म्हणजे अरे काही अल्कोहोल घेत नाही का? ह्याला किती फॅक्ट आहे आणि तुम्ही त्याला कसं टॅकल केलं पाहिजे? तसं नाहीये. म्हणजे काय असतं, काही काही ठिकाणी ते बघितलं जातं की तुम्ही घेताय का नाही सोशलीसाठी, पण म्हणजे ते तुमच्या प्रत्येक ज्या व्यक्तींची तुम्ही भेटताय किंवा बोलताय त्या व्यक्तीवरती ते अवलंबून असतं. समजा आता तुम्ही मोदीजींशी जर बोलत असाल तर मोदीजी घेत नाही, त्यात काय बिघडलं काय? म्हणजे तुम्ही काहीतरी घेताय तुमच्याबरोबर, ही इज एन्जॉईंग युअर कंपनी, दॅट्स द मेसेज. त्यामुळं त्यात जास्ती तथ्य नाहीये. म्हणजे अल्कोहोल घेतलं पाहिजे आणि तुम्ही हे केलं पाहिजे असं कमी नाही वाटलं पाहिजे, अजिबात नाही वाटत. आणि तुम्ही उलट त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की वा तुम्ही अल्कोहोल घेत नाही, फार चांगली गोष्ट आहे, मला शिकायला पाहिजे तुमच्याकडनं. एक्झॅक्टली. आणि लास्ट क्वेश्चन ऑन नेटवर्किंग, की आपण सोशल नेटवर्किंग केलं बरेचसे दिवस, बरेचसे आपल्या मे बी आपल्या फील्ड मधल्या लोकांची केलं, सगळ्यांना भेटलो वगैरे, त्याला एक लिमिट कशी द्यायची सर? की यु नो दॅट की बाबा लिमिट प्लस त्याला मॉनिटाईज असं कॉन्शियसली करायचं का ते आपोआप होतं ती लिमिट? आणि कधी ठरवायचं की यु नो हे नेटवर्क आपल्यासाठी चांगलं आहे, हे आपल्यासाठी चांगलं नाही, हे कसं कळतं सर? त्यात सुद्धा कंपार्टमेंटलायझेशन हा एक भाग असतो. ओके. तर तुमचे जे सर्कल आहे किंवा नेटवर्क आहे, सध्याचं आहे, नवीन येणार आहे, नवीन होणार आहे, किंवा नवीन जे तुम्हाला करून देतात सध्याचे नेटवर्क तुमच्या बरोबरचे दुसरे नेटवर्क तुमच्याकडे आणतात, तर ते तुम्ही कंपार्टमेंटलाइज करायला पाहिजे. म्हणजे कसं की तुमचं जे अंतर्गत अगदी अंतर्गत नेटवर्क, म्हणजे फॅमिली म्हणा किंवा म्हणजे कसं तुमचे स्वतःचे फॅमिली मेंबर्स असले ते झालेच, पण नातेवाईक म्हणा किंवा इतर, ते नेटवर्कचा एक कंपार्टमेंट असतो. ओके. सहसा मिक्स करू नये तुम्ही. कंपार्टमेंटल म्हणजे फॅमिली तर कंपार्टमेंट असेल, तर तुम्ही सोशल ह्याच्यामध्ये जात असाल तर अप टू सर्टन एक्सटेंट ठीक असतं, पण त्याच्या पुढे तुम्ही जास्ती हे करू नये अनलेस दे आर ऑल्सो युअर फॅमिली आणि दे वॉन्ट टू मिक्स. दॅट्स अ सेपरेट सोशल मीडिया. ओके. दुसरं काय असतं की तुम्ही ज्यावेळी नेटवर्किंग करता त्यावेळी त्यांचे पहिल्यांदा म्हणजे सेटिंग बघायला लागतं, कॉन्टॅक्ट बघायला लागतं, कशासाठी तुमच्याकडे आलं किंवा तुम्ही त्यांच्याकडे का गेलाय आणि कुणी बोलवलंय, आणि म्हणजे तुमचा सोशल जो स्वागत नेता असतो तिथला सोशल हे करणार की ज्यांनी तुम्हाला बोलवलं एका ठिकाणी आता आम्ही आपलं गॅदरिंग ठेवलंय, तर त्या ह्याच्यामध्ये त्याचा हेतू काय आहे ह्या सगळ्यांना बोलवायचं ते पहिल्यांदा तुम्ही जाणून घेतलं. ओके. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला सिलेक्टिव्हली वन ऑन वन बोलतायत. तुम्ही 4-5 जणांची गप्पा मारताना ते ठीक असतं, ते राहतं आणि सोशली चांगलं असतं ते ठीक आहे, पण त्याच्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल आणि तुम्हाला काही रिलेशनशिप बिल्ड करून तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही सेपरेट वन ऑन वन बाजूला जाऊन बोललो ना तर त्याचा जास्त फायदा असतो. कारण त्यामध्ये ते तुम्हाला तुमची ओळख ठेवतात, तुम्हाला काय पाहिजे ते म्हणजे तुमचं जे काय करताय तुम्ही त्याच्याबद्दल त्यांना माहिती मिळते आणि तुमच्यासाठी त्यांना काय करता येणं शक्य आहे ते तुम्हाला सांगतात. पण पहिल्या भेटीत तुम्ही लिमिट ठेवावी, कारण फार जर तुम्ही फार जवळ यायचा प्रयत्न केला, त्यांनी फार जवळ तुमच्या जवळ द्यायचा प्रयत्न केला तर त्यातनं जास्त निष्पन्न होत नाही. काय सर पहिल्या भेटीत तुम्ही जास्त करू नये, तुम्ही थोडं अंतरच ठेवावं आणि नंतर मग तुम्ही एक्सचेंज करा, हे करा, मग नंतर भेटा, सेपरेटली भेटा, ती गोष्ट निराळी. आणि शेवटी तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की तुमचा वेळ फार महत्वाचा असतो.
बाकी वेळ कधी येत नाही परत, एकदा गेलेला वेळ कधी परत येत नाही. तर वेळेचं भान ठेवून तुम्ही तो रॅशन करायची गरज असते, कारण एकदा वेळ गेला की परत येत नाही. आणि परत जास्ती काय काय तुम्ही म्हणला ना आता की त्यांनी सचिन बाबर असं हे केलं, तर दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आणखी हा अपमान नसतो, हे म्हणजे इट्स अ इनोसंट मिस्टेक. आणि हे काय असतं म्हणजे ओळख त्यांची चांगली असती तर तुमचे नाव विसरलेच नसते, पण असं असतं ना की माणसाचं हे बघायचं की त्यांना काय निष्पन्न करायचंय किंवा त्यांना त्यातनं काय साधायचंय हे तुम्हाला हेतू कळा ना, की तुमचं बोलणं त्या हेतू बरोबर पूरक असलं पाहिजे, आणि ते पूरक असेल तर मग सगळ्या पुढच्या गोष्टी. परफेक्ट. आणि जेव्हा आपण हे नेटवर्किंग करतो हे कधी ठरवायचं, म्हणजे कंपार्टमेंट ठरवले म्हणले, एक फॅमिली झालं, एक हे झालं, कधी ठरवायचं की ह्या कंपार्टमेंट मध्ये आपलं नाहीये आणि वी हॅव टू बी आउट ऑफ इट? कसं असतं ते ह्याच्यावरती अवलंबून असते की तुमचं बॉन्डिंग वन ऑन वन प्रत्येकाशी असतं. म्हणजे शेवटी असं ते जसं व्हील असतं आणि त्याला फोक्स असतं, ते फोक्स वरती तुम्ही प्रत्येकाशी तुम्ही चालले जातात, पण ते जे असतं ना प्रत्येकाचं जे फोक्स असतात ते निरनिराळे असतात. म्हणजे काही एकदम फ्लेक्सिबल असतात, काही एकदम रिजिड असतात, काही एकदम तुटून जातात. तर त्यामध्ये तुम्हाला टायट्रेशन हा एक भाग आहे, तो करावा लागतो. तो टायट्रेशन करून तुम्हाला कळतं की या माणसाला असं बोललं की त्याची प्रतिक्रिया काय असते, आणि त्या प्रतिक्रियेवरती त्याला दुसरी प्रतिक्रिया तुम्हाला द्यायला लागते की जेणेकरून त्या माणसाला असं वाटलं पाहिजे की ह्या माणसाशी आपल्याला ठेवलं पाहिजे, म्हणजे याचं काहीतरी चांगलं आहे आणि आपलं पुढे, म्हणजे नॉट दॅट ही इज इंटरेस्टेड इन टेकिंग ऍडव्हान्टेज ऑफ यू, पण असं वाटलं पाहिजे की हे ठेवलं पाहिजे आपण. जे आपण आता काही लोकांना दुबईला भेटतो, ते काल परत 2-3 वेळा भेटायला आले आपल्याला, त्याने एअरपोर्टला घेऊन गेले का, पण ते कारण त्यांना कल्पना आहे की जे माझे सहकारी म्हणजे तुम्ही होता, सचिन इटकर होते, तर त्यांची त्यांना व्हॅल्यू कळली. त्यासाठी ते परत आले, परत त्यांना सहवास पाहिजे होता, ते जेवायला आले आपल्या बरोबर. म्हणजे त्या ह्याच्यावरनं तुम्ही एक लिटमस टेस्ट म्हणतात त्याला, ती लिटमस टेस्ट लोकांची प्रत्येकाला करता आली पाहिजे. आणि ती लिटमस टेस्ट अशी होते आणि ती नेटवर्किंग मुळेच होते, पण तुम्ही प्रत्येकाला असं चाखून बघायला लागतं. लिटमस म्हणजे काय, शेवटी ऍसिडिटी, अल्कलिनिटी, तुमचं पीएच काय त्याच्यावरती असतं. पण ती लिटमस टेस्ट तुम्हाला एकदा कळली की पुढच्या भेटीत तुमचं एवढं स्मूथ होतं की तुम्हाला सगळे लोक पायगडा घालतात. परफेक्ट. आणि पण सर आता कसं तुम्ही अकॅम्प्लिस्ट आहात, सचिन इटकर सर त्यांचं पण खूप काही आहे, मी थोड्या लेवलवर चला माझी एक कंपनी आहे ना, पण जे नवीन आहेत ऑन्टरप्रेनर्स, आणि ते पण त्यातल्या त्यात मराठी, त्यातल्या थोडं आपण थोडे शाय असतो मराठी इनिशियली है ना, नेटवर्किंगला थोडे शाय असतो. ठीक आहे, ह्यांनी कसं इम्प्रेशन बनवायचं आणि ह्यांनी कसं ती लिटमस टेस्ट करायची, किंवा ह्यांना काय तुम्ही सजेस्ट कराल? नाही, त्यांना असं आहे की आता प्रत्येकाचा अर्थात हेतू निराळे असतात. म्हणजे का तुम्ही नेटवर्किंग करताय, किंवा का तुम्ही इतरांना भेटताय, किंवा का तुम्ही इतरांची मैत्री करू इच्छिता, किंवा ती मैत्री वाढवू शकता म्हणजे इच्छिता. त्यासाठी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे कायम, की ज्यावेळी तुम्ही असं करता त्यासाठी तुम्ही असा एक मेसेज त्यांना द्यायला पाहिजे ज्यांच्या तुम्ही नेटवर्किंग करू इच्छिता, की मला एवढ्यासाठी भेटायचं की माझे हे 3 हेतू आहेत, त्या हेतू 1, 2, 3 आणि क्लिअर हेतू पाहिजे. कारण काय क्लिअर नसतील ना तर नुसतं भेटून बोलणं आणि हॅव्हिंग ड्रिंक टुगेदर त्याला काय जास्ती अर्थ असत नाही. म्हणजे ठीक आहे, सोशली यू आर गुड, पण त्यात जर तुम्हाला काही एंटरप्रेन्योरचा हेतू साधायचा असेल, हेतू म्हणजे इन गुड सेन्स, तर तुम्ही प्रायोरिटाईज करा. तुमचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते चांगले प्रायोरिटाईज करून तुम्ही कंपार्टमेंटलाइज करा. ते कंपार्टमेंटलाइज केल्यानंतर काय होतं, तुमची प्रायोरिटी 1 आणि 2 ला आहे, पण ह्या लोकांना याबद्दलच बोलायचं, 1 आणि 2 तर बोलायचं नाही. ठीक आहे ना, ते आता बाजूला ठेवा, कंपार्टमेंटल करा, याबद्दल बोला. आणि आय कॉल इट अ पार्किंग लॉट, टू पार्क करा आता. ओके. आणि ह्या 2 शब्द त्यांना ज्याच्याबद्दल बोलायचे ते तुमचे जरी टर्शरी प्रायोरिटी असेल तरी सुद्धा ते तुम्ही पुढे घेऊन ते बोला पाहिजे. तसं करायचं. कारण काय असतं, मग ते तुम्हाला इच्छुक परत भेटू इच्छित, म्हणजे तर एक पॉइंट तुमच्याबद्दल त्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. येस, हा माणूस म्हणजे हे बरोबर. कारण तुमचं स्वतःच जर तुम्ही घोडं पुढं दौडायचा प्रयत्न केला ना तर ते सहसा लोकांना आवडत नाही, सहसा. आणि सर मी तुम्हाला बरेच वर्ष आता बघतोय,
की तुम्ही नेटवर्किंग करताना सेल्फलेसली, म्हणजे काही तुमचं त्याच्यात पर्सनल काही हे नाहीये, यू आर सेल्फ अकॅम्प्लिश्ड, आता तुम्ही एकदम छान लाईफ जिताय, पण तुम्ही आम्हाला किंवा बऱ्याच लोकांना डायरेक्टली कनेक्ट करून देता. म्हणजे यू हॅव कनेक्टेड आमच्यासारख्या लोकांना ते टॉनी लॅम्बोर्गिनी बरोबर है ना, US चे अटर्नी जनरल बरोबर आम्हाला तुम्ही असे भेटवून देता आणि असं कनेक्ट करता, राईट? हे काय सर, काय मोटिवेशन आहे तुमचं याच्यामध्ये? मोटिवेशन एवढंच आहे की आपले मित्र आहेत हे लोक आणि त्यांना आम्ही नरिष्ट केलेलं आहे, म्हणजे काय जपलेले लोक आहेत हे. आणि जपणं, मी काय म्हणतो हा शब्द जपणं असा आहे की तुम्हाला नुसतंच भेट झाली आणि हॅलो 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 करून एकदा भेटलं आणि मग काही केलंच नाही पुढे संभाषण, ते म्हणतात की ठीक आहे ना, म्हणतात की वाईट काहीच नाही, पण तुम्ही जर तेच तुमचे जे संबंध आहेत ते नरिश केले थ्रू तुम्ही काही म्हणा, तुम्ही व्हॉट्सअप मेसेज पाठवा किंवा फोन करा किंवा इतर काही याच्यातनं तुम्ही त्यांच्याशी संपर्क ठेवा, तो संपर्क जर चालू असेल तर ते तुम्हाला विसरत नाही, म्हणजे ते तुमच्या ह्याच्यात असतात. आणि ते जर असेल तर ज्यावेळी तुम्हाला इतरांना ओळख करून द्यायची असेल तर त्यावेळी ते तयार असतात, ते म्हणतात ओ बरोबर, म्हणजे तुमचा काहीतरी हेतू असला ना तर ते तुमच्यासाठी अगदी तयार असतात करायला. पण तुम्ही त्यांना नरिश करत राहता. नरिश करत राहणं फार महत्वाचं असतं, कारण काय असतं त्यांच्याकडे हजारो लोक त्यांचे ओळखीचे असतात. त्यात तुम्ही उठून दिसण्यासाठी काय करायला पाहिजे की तुम्ही त्यांना जी गोष्ट आज पाहिजे त्यासाठी तुम्ही काहीतरी नरिशमेंट केली पाहिजे. शेवटी यू स्क्रॅच माय बॅक, आय स्क्रॅच युअर बॅक, थोडी मेंटॅलिटी पाहिजे. नॉट दॅट सगळ्यात जरुरी असतं ती, पण तसं असलं की काय होतं की तुम्ही कोणाची ओळख करून दिली तर ते तुमच्यासाठी तिथं धावत येतील आणि तुम्हाला काय पाहिजे त्याची मदत करतील. वाव. तर आपण जे आता सरांशी बोललो ह्या फर्स्ट हाफ मध्ये की नेटवर्किंगचं महत्व काय, आणि व्हॉट एव्हर ही सेड की तुमची एक वेगळी आयडेंटिटी कशी करा, सेल्फलेसली करा, नर्चर करत राहावा, आणि त्यांनी सुरुवात जशी केली की विजन मोठं ठेवा, राईट? आणि नेटवर्किंग हा एक स्किल आहे, हळूहळू हळू तुम्ही डेव्हलप कराल. आपली मराठी माणसं काही असतात जे स्वतःबद्दल खूप बोलायला त्यांना वाटतं, जाऊन इव्हेंटमध्ये सगळीकडे, ते न करता जर तुम्ही त्यांच्याबद्दल त्यांच्या शूज मध्ये, आणि नॉट ओनली तुमच्यापेक्षा मोठे जे आहेत ते सर म्हणतात की तुमच्या खालचे, तुमच्या लेवलचे, तुमच्या वरच्या लेवलचे, ते कसा विचार करतात हा जर तुम्ही विचार केला आणि सेल्फलेसली नेटवर्क केलं तर त्यांच्या 40-50 वर्षाच्या अनुभवाने याच्यामध्ये बिझनेस पण कन्वर्ट होतो, डेफिनेटली आपला ग्रो पण होतं, आपलं नाव पण होतं, राईट सर? सर, आपले जे ऑडियन्स आहे मराठी महाराष्ट्रातले ऑन्टरप्रेनर, स्मॉल मीडियम हे जे ऑन्टरप्रेनर आहेत, की त्यांच्यासाठी बेसिक काही टिप्स आहेत का, की बेसिकली लेट्स से दे आर नॉट एस्टॅब्लिश्ड, त्यासाठी काय तुमचं नेटवर्किंगचं टिप्स त्यामध्ये? तर जे स्टार्ट म्हणजे काय म्हणतात त्याला, नवीन ज्या कंपन्या स्थापन केल्यात आणि ते स्टार्टअप साठी काम करतात असे एंटरप्रेन्योर्स, तर त्यांच्यासाठी त्यांनी एक केलं पाहिजे की अशा ज्या काही कॉन्फरन्सेस असतात की जिथे तुम्हाला तुमच्या कंपनीबद्दल बोलून सांगता येतं की तुम्ही काय करू इच्छिता आणि तुमचं बिझनेस मॉडेल काय. ओके. हे त्यांना म्हणतात ना एलिव्हेटर स्पीच, ते एलिव्हेटर स्पीच तयार पाहिजे कायम. अच्छा. आणि ते करण्यासाठी तुम्ही काही नाही, म्हणजे 2 ते 3 मिनिटाचं स्पीच असतं ते, पण एवढं तयारीचं लागतं की ते तुम्ही ज्यावेळी बोलता, आता मराठीतनं बोला नाही तर इंग्लिशमधनं बोला नाही तर इतर कुठल्याही भाषेतनं बोला, पण ते अगदी एवढ्या तयारीचं लागतं की तुम्ही बोलताना अस्खलितपणे, म्हणजे फ्लो एवढा चांगला लागतो त्याचा, आणि तुम्हाला जो ऐकतोय माणूस ते असं ऍब्सॉर्ब केलं पाहिजे त्या माणसाने. आणि ते जर झालं आणि त्या माणसाला कळलं तुम्ही काय करताय, म्हणजे एका काय असतं, एक पॅराग्राफ सुद्धा नसतो तो, पण म्हणजे 5-6 वाक्यात जर तुम्ही सांगू शकला ना तर ती तुमची खरी हे आहे, म्हणजे टेस्ट आहे. व्हेरी नाईस पॉइंट. एलिव्हेटर पिच कडे बरेच आपण लोक मिस करतो आणि नुसतंच बोलत बसतो आणि जास्ती हे आता पीडीएफ पाठवतो, हे करतो, पण त्यात काही जास्ती म्हणजे काय टिप्स आहेत एलिव्हेटर पिच बनवायचं कसं, काय 2-3 पॉइंट त्याच्यात असल्याच पाहिजे आपल्याबद्दल? त्यासाठी 3 गोष्टी. तुम्ही का तुमची कंपनी स्थापन केली, उद्देश काय, ओके, वाय पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यातनं काय हेतू साध्य करू इच्छिता, व्हॉट प्रॉब्लेम यू विल सॉल्व, आणि तुमची जी सध्याची जे कंपन्या आहेत किंवा ज्या सोल्युशन त्यासाठी आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही सुपिरियर का आहात ते एका वाक्यात सांगता यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही का चालू केली, तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, आणि त्याच्यानंतर कसा सॉल्व्ह करताय बाकीच्यांपेक्षा वेगळा. ते का महत्वाचं असतं, कारण काय म्हणतात त्याला शेवटी 4 C's लक्षात ठेवायचे. अच्छा.
पहिलं म्हणजे क्रेडिबिलिटी. ओके. तुम्ही पहिल्यांदा क्रेडिबल पाहिजे, म्हणजे तुमच्या बोर्डावरती जे लोक आहेत किंवा तुमचे जे सहकारी आहेत ते शुद्ध पाहिजेत, ऑनेस्ट पाहिजेत. ती क्रेडिबिलिटी पहिली फॅक्टर पाहिजे. ओके. दुसरं म्हणजे तुमची केपेबिलिटी. दुसरा सी बरं का, क्रेडिबिलिटी नंतर केपेबिलिटी. ती तुमची केपेबिलिटी एका वाक्यात तुम्हाला सांगता आली पाहिजे की तुम्ही काय करू शकता आज. नाही की तुम्हाला पॅटर्न मिळाल्यानंतर तुम्ही असं करू, असं नाही. तुम्ही आज काय करू शकता, केपेबिलिटी. आणि मग कॅपॅसिटी, नंबर थर्ड सी ही कॅपॅसिटी. तुमची कॅपॅसिटी काय आहे, आणखीन तुमचं स्केलअप कसा होणार आहे, आणि आम्हाला जर स्केलअप करायचं असेल तर ती कॅपॅसिटी तुम्ही कशी वाढवणार ते एक वाक्यात सांगता यायला पाहिजे. आणि फोर्थ इज कॉस्ट. काय कॉस्ट मध्ये का? हा, म्हणजे आता काय, दॅट कुड बी अ डिफरन्शिएटर. म्हणजे तुम्ही आता इतर कंपन्यांचे असतात तर ते त्या कंपन्यांना एक्स लागतं, तुम्ही एक्स डिवायडेड बाय 2 पर्यंत करू शकता. दॅट्स युअर फॅक्टर ना. तर तो ह्या 4 सी वरती तुम्ही ध्यान दिलं पाहिजे, आणि त्या 4 सीज वरती तुम्ही तुम्हाला ते करता यायला पाहिजे. एलिव्हेटर स्पीच ते असतं. सर, तो आता तुम्ही स्टार्ट अशी केली की तुम्ही एखाद्या नेटवर्किंग इव्हेंटला जाताय है ना, तिथं तुम्ही एलिव्हेटर पिच बनवलं पाहिजे. सर, मला असे बरेचसे प्रश्न येतात पर्सनली की मी इव्हेंट्सला जायचं का, तिथं जी मला 10,000 15,000 1-2 दिवसाची फीज असते ती इन्व्हेस्ट करायची का. म्हणजे इथून जर हैदराबादला इव्हेंट आहे माझ्या फील्ड मधला, मग ते हैदराबादला फ्लाय करायचं का, पैसे खर्च करायचे का. एका ऑन्टरप्रिनर, आणि जो पण सुरुवात किंवा मिडलला आहे, इव्हेंट्स हा किती महत्वाचा आहे, आणि ह्याला पैशाला याच्याकडे कसं बघायचं. आणि इव्हेंट हा चांगला प्रश्न आहे हा, कारण असं असताना शेवटी ROI सगळीकडे बघायला लागतो. हो. आणि ROI एवढा महत्वाचा असतो की रिटर्न ऑन युअर इन्व्हेस्टमेंट, नॉट ऑन द मनी इन्व्हेस्टमेंट बट टाइम इन्व्हेस्टमेंट. टाइम मनी, आणि टाइम इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. पण मनी यू हॅव टू हॅव मनी. म्हणजे तुमच्याकडे जर इंधन नसेल तर तुमच्याकडे मर्सिडीज असून दे, नाहीतर रोल्स रॉयस असून दे, कार जात नाही. तर त्यासाठी तुम्हाला एवढं बघायला लागतं की तुमच्याकडं ह्या गोष्टी मिनिमम आहेत. आणि नॉट की तुम्हाला सगळीकडे सगळ्या कॉन्फरन्सला जायला पाहिजे असं नसतं. पण काही वेळी काय असतं, कॉन्फरन्सचे ऑर्गनायझर्स असतात, ऑर्गनायझर्सचे कोणी मित्र असतात, त्यांची जर दोस्ती तुमची असेल तर तुम्हाला तिथं आमंत्रित करतील. तुम्हाला काही तिथं रजिस्ट्रेशन भरावं लागत नाही. किंवा मी ज्या कॉन्फरन्सला जातो ना तिथे सगळीकडे काम इन्व्हायटेड नाही. म्हणजे जरी मी बोलणार नसलो तिथं किंवा स्पीकर जरी नसलो ना तरी मी, म्हणजे कोणीतरी कंपनी काम करते किंवा ते ऑर्गनायझर्स काम करतात. आणि नॉट दॅट आय डोंट वॉन्ट टू पे, पण काय आहे, आपण म्हणतात ना आपल्याला विकतचं बोलावणं नको आहे. तो शब्द माझ्या आईनं मला सांगितलेला आहे. विकतचं बोलावणं असेल ना तर जाऊ नये. विकटचे अवॉर्ड, विकटचं स्पीकर स्लॉट हे कधी घेऊ नये, कारण त्यात अर्थच नाही ना. म्हणजे त्यात त्यांचा हेतू असतो, हे असतं. विकतचं आता कुठली तुमची कॉन्फरन्स असून दे, तुम्हाला तिथं रजिस्ट्रेशन देऊन जर तुम्हाला उद्देश करायचा पाळी आली ना तर मी म्हणतो नको मला. नॉट दॅट आय डोंट वॉन्ट टू पे, पण ते विकतचं नाही आवडत. परफेक्ट. आणि मग या ज्या ऑन्टरप्रिनर्स आहेत, बडिंग ऑन्टरप्रिनर जे स्टार्टअप आहेत, त्यांनी याला इन्व्हेस्टमेंट म्हणून बघायचं का कसं बघायचं की. आता याच्यावर 2 गोष्टी तुम्ही बघायला लागतात. पहिल्या की त्या कॉन्फरन्सला म्हणा किंवा त्या गॅदरिंगला म्हणा किंवा अटेंडीज लिस्ट तुम्हाला पहिल्यांदा बघता आली. ओके. कोण कंपन्यांचे लोक येत आहेत, अटेंडीज लिस्ट इज क्रिटिकल. ओके. कारण तिथं जर कोणीच नसतील तर काय कशाला जाता, म्हणजे वेस्ट ऑफ मनी, वेस्ट ऑफ टाइम. अटेंडीज लिस्ट बघितली आणि तुम्हाला जर कळलं की हे जे लोक येत आहेत त्यातले 50 पैकी आम्हाला 2 जरी चांगले मिळाले ना तर आपला त्यातनं बिझनेस होऊ शकतो. ओके. असं जर असेल तर यू कॅन डू सम मनी इन्व्हेस्टमेंट इन गोईंग देअर आणि इन्व्हेस्टिंग युअर टाइम. ते जर नसेल ना, म्हणजे नुसतं जाण्यात आणि नुसतंच नेटवर्किंग करण्यात काहीही अर्थ नसतो. कारण त्यातनं काही निष्पन्न होत नाही आणि तुम्हाला उगीच तुमचा वेळ आणि पैसा, वेळ महत्वाचा आहे, पैसा, वेळ फार महत्वाचा. म्हणजे वेळेचं महत्व एवढं आहे ना की लोकांना काही वेळ कळत नाही. आणि सर, तुम्ही मला पर्सनली गेले 2 वर्ष कायम सांगताय ऍज अ CEO ऑफ कॉमसेन्स की स्टेप आउट ऑफ ऑफिस है ना, बी विथ पीपल, नेटवर्क करा आणि ऑफिस मध्ये राहू नका. तर एक स्टार्टअपच्या मिड लेवल, स्मॉल किंवा एक मोठ्या स्टार्टअपच्या सीईओला तुम्हाला काय टिप्स द्यायचे सर, नेटवर्किंग, त्याच्या रिलेशन विथ बिझनेस किंवा ऑफिस मध्ये, कारण त्या भागमदौड मध्ये असतो आपण बिझनेसच्या, त्याचं काय तुम्ही. त्यात काय असतं, परत तिथं कंपार्टमेंटलायझेशन यायला पाहिजे. तर प्रत्येकाने आपला जो दिवस असतो किंवा वेळ असतो
तो कंपार्टमेंटलाइज करायला लागतो. पहिला बॉय 3 तास तुम्ही स्वतःच्या वरती घालवायला पाहिजे, कारण त्यात स्वतःच्या हेल्थ आणि तुमचं मेडिटेशन म्हणजे प्रकारची हेल्थ तुम्हाला म्हटलं ना, म्हणजे फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि सेक्शुअल हेल्थ, या 3 गोष्टीकडे लक्ष कायम पाहिजे. ओके, या ते सकाळचे 3 तास झाले. हा, आणि अजून मग आता त्यामध्ये तुम्ही तुमचे व्यायाम आला, तुमचं मेडिटेशन आलं, तुमचं योगा आलं, तुमचं पळणं आलं, काय तुम्ही करत असाल ते, म्हणजे नॉट की तुम्ही ते एक कंपार्टमेंट झाला, तो कंपार्टमेंट एकदा तो एकदा साध्य झाला, देन यू आर फ्री फॉर एव्हरीथिंग एल्स. ओके, पण काय आहे, दॅट इज युअर की. तुम्ही जर त्यात जर तुम्ही शुद्ध नसाल किंवा त्यात तयार नसाल तर पुढचं मिथ्या आहे, काही अर्थ नाही. तुम्ही सीईओ असाल, नाहीतर स्टीव्ह जॉब्स तो म्हणला ना की माझी सगळी वेल्थ मी द्यायला तयार आहे, माझी जर कोणी पॅन्क्रियास मला दिली, कोणी नवीन बसवली, पॅन्क्रियाटिक कॅन्सर नाही तो गेला, पण त्याचं एक शेवटचं वाक्य असं होतं की माझी सगळी वेल्थ मी द्यायला तयार आहे इफ आय कॅन लिव्ह लॉंग. वेळेचं महत्व त्याने सांगितलं. नाही सर, या विषयावर ऑन हेल्थ अँड ऑन्टरप्रिनरशिप आपण एक नक्की पॉडकास्ट घेणारच, डेफिनेटली, बिकॉज तो एक मोठा पॉडकास्ट असेल आणि तो त्यात महत्वाचा आहे. कारण काय आहे, हेल्थ शिवाय काही नाही. पण मला ह्या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला असं विचारायचं आहे की एक सीईओ आहे कंपनीचा, है ना, एक छोटी कंपनी, $millions, 4 मिलियन, 2 मिलियन, 10 मिलियनची असेल, त्यांनी त्याच्या वेळेमधला नेटवर्किंगला किती वेळ द्यायला पाहिजे, किती महत्व दिलं पाहिजे? आता काय असतं, सीईओचा जॉबच तो असतो. कारण काय असतं, तुमच्याकडे इतर सीओओ असतात, ते त्यांचं काम म्हणजे तुमचं ऑपरेशन कडे बघायचं, डिलिव्हरी बघायची, आणि तुमच्या म्हणजे एचआरचा रोल म्हणजे तुमच्या लोक जे तुमचे एम्प्लॉय त्यांच्याकडे बघायचं. तर काइंडली डू दॅट की यू कॅन इसेन्शियली एम्पॉवर देम टू टेक दॅट रोल. असं करायला लागतं ना. तुम्ही जर फार त्यात मायक्रो मॅनेज करायला गेला ना की तुम्ही धड इकडं नाही तर तिकडं नाही, आणि तुम्ही सो यू आर सेइंग विथ युअर ऑल एक्सपिरियन्स आणि तुम्ही ज्यांना मेंटर करता मोठ्या मोठ्या कंपनीना, सीईओचा जॉब इज नेटवर्किंग अँड सेल्स. सेल्स म्हणायचंच नाही त्याला, इट इज ओनली नेटवर्किंग आणि बिझनेस डेव्हलपमेंट म्हणा तुम्ही, सेल्स म्हणू नका. कारण सेल्स म्हणजे परत तुमचं बिझनेस ग्रोथ, बिझनेस ग्रोथ म्हणा किंवा बिझनेस डेव्हलप म्हणा. म्हणजे काय असतं, तुम्ही डेव्हलप करता तुम्ही, पण समबडी एल्स विल कॅरी इट ऑन टू परस्यू दॅट, असं आहे. त्याच्यामध्ये काय असतं, सो यू हॅव टू जस्ट डेव्हलप दॅट अँड गिव्ह इट टू समवन एल्स, हँड इट ओव्हर अँड देन मूव्ह ऑन. तुम्ही तिथं जर आत परत गेला की तुम्ही बाकीचं तुम्ही विसरला इकडचं सगळं, असं होतं का? That's a very good point. आपण एकदा न्यूजर्सीत बसलो होतो, त्यावेळी म्हटलं ना की आपला वेळ जो असा जायला पाहिजे, ते तुम्ही क्लायंटशी तुम्ही 2 तास गप्पा मारला, त्यापेक्षा तुम्ही सीईओला आणून बसवा ना त्याच्याबरोबर. तुम्ही काय करता, म्हणजे डुईंग अ रॉंग थिंग, पण मला एवढंच सांगायचं होतं की तुमचा वेळ महत्वाचा इतका आहे की यामध्ये तुम्ही दौडू नका. मी जॉर्ज बुशना विचारलं, जॉर्ज डब्ल्यू बुश प्रेसिडेंट, की तुम्ही एवढे सक्सेसफुल कसे झाला, तर त्यांनी एक असं उत्तर दिलं की आय एम नॉट एक्सपर्ट एट एनिथिंग बट आय हायर द बेस्ट. जॉर्ज डब्ल्यू बुश मला म्हटलंय. त्याच्यानंतर तुम्ही एक कळू शकतो तुम्हाला की तुम्हाला यू हॅव टू हायर द बेस्ट सो दॅट यू कॅन फोकस ऑन नेटवर्किंग अँड बिझनेस डेव्हलपमेंट. बस 2 गोष्टी असतात तुमच्या, बाकी काही तुम्हाला करायचं नसतं. हो ना, बाकी काही नाही, तुम्ही विसरून जा बाकीचं. तुम्ही ते पहिल्या 3 सांगितलं ते लक्षात द्यायचं, म्हणजे फॅमिली, हेल्थ बद्दल ते सांगितलं, ते महत्वाचं आहे. यू कॅनॉट एम्पॉवर एनीबडी एल्स टू डू दॅट. एक्झॅक्टली, ॲब्सोल्युटली. दॅट इज यू हॅव टू डू, रेस्ट ऑल यू हॅव टू डेलिगेट. रेस्ट यू हॅव टू डेलिगेट म्हणजे एम्पॉवर डेलिगेट, म्हणजे नॉट डेलिगेट, एम्पॉवर डेलिगेट. कारण काय असतं, नुसतं डेलिगेट केलं की तुम्ही विसरून गेला की ते तुमचं करतीलच असं नाही ना. बरोबर, यू शुड हॅव अ गव्हर्नन्स जिथे तुम्हाला रिपोर्टिंग प्रॉपर येत आहे, पण फोकस तुमचा सेल्स आणि बिझनेस डेव्हलपमेंट वर असला पाहिजे. बिझनेस डेव्हलपमेंट ओनली अँड नेटवर्किंग, सेल्स नाही. परफेक्ट. सेल्स तुम्ही सेल्समन कडे सोपवा, तो ही विल हँडल दॅट. पण त्याचे जे कनेक्शन असतात ते तुम्हाला त्याला हँड ओव्हर करावं लागतात, की बुवा ह्यांच्याशी बोलतो, हे असं असं म्हणत होते, तुम्ही त्यांच्या डिपार्टमेंटचे जे प्रोक्युअरमेंटचे लोक असतात त्यांच्याशी बोलून तुम्ही साधा काय करायचं. पण तो जॉब सीईओचा असतो, नॉट टू गेट टू दॅट अदर लेवल्स. सर, लास्ट क्वेश्चन, एक वन सजेशन इफ यू विल गिव्ह टू अ मराठी ऑन्टरप्रिनर, एखाद्या मराठी बिझनेसमॅनला एक सजेशन अबाउट नेटवर्किंग विच दे शुड इम्प्लिमेंट, ते काय असेल? तर असं आहे, त्याच्यामध्ये एखादं सजेशन म्हणजे एवढंच मला असू शकेल की तुम्ही तुमच्या कम्प्लीट बिझनेसचा आढावा घेतला पाहिजे. त्या आढाव्यात तुम्हाला 4 गोष्टी महत्वाच्या असतात, त्या सापडल्या ना त्या लिहून ठेवायच्या, कायमाच्या भिंतीवरतीच करून ठेवायच्या. ओके, की या 4 गोष्टी अशा आहेत की
त्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. म्हणजे ओके, शेवटी तुम्ही काही असो, व्हॉट इज अ गोल, म्हणजे ह्या 4 गोष्टी अचीव्ह करायचे. ते गोल्स असे लिहिलेले पाहिजेत की ठळक, की हे जर झालं नाही तर माझा बिझनेस जाणार नाही आणि माझा मग हे बिझनेस मध्ये अर्थच नाहीये मी चालू करणं. दॅट्स लाईक नॉर्थ स्टार म्हणतात, एक अशी नॉर्थ स्टार, आणि ते बरोबर. आणि ते प्रायोरिटी तुमची कळली आणि तुमचे एकदा गोल्स मिशन्स हे चांगले ठळक दिशेने तुम्हाला कळलंय, तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचंय. पण तुमचे जे सहकारी आहेत, तुमचे एम्प्लॉईज आहेत, तुमचे जे पार्टनर्स आहेत, ते त्यांना तुम्हाला सांगता येतं आणि तुम्ही जास्ती त्याच्याकडे इतर मग लक्ष द्यायचं नसतं. कारण काय आहे, काही वेळी मी बघितलंय हे सीईओ असतात ना, ते फाइंडिंग मनी फॉर युअर बिझनेस, म्हणजे ते त्यामध्ये एवढा वेळ घालवतात ते की तुमचं बिझनेस राहायला बाजूला, पण ही इज ट्राइंग टू गेट फंडिंग. दॅट्स नॉट द राईट स्ट्रॅटेजी. तुम्ही कोणतरी सीएफओ आणणार आणि लेट देम हँडल दॅट. परफेक्ट, व्हेरी गुड. सरांनी आपल्याला सांगितलं की विजन मोठं ठेवा, गोल, 4 गोल तुमच्या समोर ठेवा ऍज अ सीईओ. Focus on networking core, not to sell something, but networking, social networking आणि business development. आणि नेटवर्किंगचे बरेचसे कॉन्सेप्ट आज आपण शिकलो की कसं बोलायचं, कसं वागायचं, काय नाही बोलायचं, वगैरे वगैरे. सर, आपण लास्ट पॉडकास्ट मध्ये तुम्ही एक छोटासा मुद्दा सांगितला, विच वॉज लाईक ऍज अ फाउंडर सकाळचे 3 तास हे तुमचे पाहिजे. मेडिटेशन, योगा, जिम, जे करायचं ते करा, पण सकाळचे 3 तास तुमचे पाहिजे. तर त्याच्या आपण फिटनेसवर बोलूया सर आधी, की कारण तुम्ही स्वतः इतके चांगले फिट आहात, ऍट दिस एज तुम्ही ट्रॅव्हल करता, बरेच स्पोर्ट्स खेळता. काय महत्व काय ऍज अ स्टार्टअप फाउंडर, फिटनेसला किती महत्व आहे? आता असं आहे ना, स्टार्टअप फाउंडर असून दे नाहीतर कोणीही असून दे, जगात फाउंडर असला पाहिजे असं नाही, एंटरप्रेनर असला असं नाही, पण प्रत्येकाची एक गरज असते की हेल्थ जी आहे ना ती सगळ्यात महत्वाची आहे. तुमची जर हेल्थ नसेल तर सगळं बाकी मिथ्या आहे. बाकी तुम्ही वेल्थ असेल, हे असेल, ठीक आहे ना, पण हेल्थ एवढी इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला हेल्थ असल्याशिवाय पुढचं काही करता येत नाही. पहिली हेल्थ, म्हणजे त्याचं तुमचं प्रायोरिटाईज करायचं असेल तर हेल्थ तुमची स्वतःची, मग तुमची फॅमिलीची हेल्थ, ते दुसरं बघायचं. आणि ते दोन्ही हेल्थ जर चांगले असतील ना तर तुम्ही काहीही करू शकता. एंटरप्रेनर बना, नाहीतर नोकरी करा, किंवा काही तुम्ही जगात उद्योग करू शकता. तर हेल्थ एवढं काय जरुरी आहे की असं असतं, तुम्ही ज्यावेळी तरुण असता त्यावेळी तुम्हाला असं भासत नाही की तुम्हाला हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, कारण तुमचं असं बॉडी टेक्स केअर आणि तुमचं आयुष्यच असं असतं की तुम्हाला असं वाटत नाही की हेल्थ ही जी गरज आहे असं वाटत नाही, गरज वाटत नाही. आता गरज केव्हा वाटायला लागते की ज्यावेळी तुमचे आई वडील थकलेले दिसतात, तुम्ही ज्यावेळी 20 वर्षाचे असतात, 30 वर्षाचे होतात, 40चे होतात, 50चे होतात, त्यावेळी तुमचे ज्यावेळी आई वडील 70 ते 80 मधले असतात, त्यांच्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं की सगळं जेनेटिक वरती सगळा खेळ आहे हा. जगातलं सगळं जेनेटिक्स सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता मी जेम्स वॉटसन, ज्यांनी डीएनएचा शोध लावला, त्याच्याबरोबर मी बऱ्याच गप्पा मारलेल्या आहेत. जेम्स वॉटसन क्रिक तुम्हाला माहिती असेल, ज्यांनी त्याला 1962 मध्ये त्याला नोबेल प्राइज मिळालं, क्रिक म्हणजे वॉटसन क्रिक. तर त्यांना मी फायझर मध्ये बोलवलं होतं. त्यांनी मला परत त्यांच्या कोल्ड हार्बर लॅबोरेटरीज मध्ये बोलवून माझ्या हस्ते त्यांनी एका बिल्डिंगचं उद्घाटन त्यांनी माझ्या हस्ते केलं, जेम्स वॉटसन. तर उद्देश काय माझा की जेनेटिक्स वरती एवढं असतं ना माणसाचं की 40 to 50% डिपेंड्स ऑन युअर जेनेटिक्स. तुमच्या आई वडिलांची हेल्थ, ते तुम्ही पहिल्यांदी थोडं वॉच केलेलं असतं किंवा माहिती असतं तुम्हाला की त्यांना काही प्रॉब्लेम झालेत का जेनेटिक्स वरनं. म्हणजे तुम्हाला ते महत्वाचे असतात. तुमच्या आई वडिलांना जे असतात ते यू हॅव टू बी केअरफुल अबाउट. यू हॅव टू बी केअरफुल. म्हणजे आता असं असतं ना की तुम्हाला ज्यावेळी एखाद्या वेळी तुम्ही डॉक्टरकडे जाता त्यावेळी तुम्हाला विचारतात तुमची हिस्ट्री, जेनेटिक हिस्ट्री काय आहे, तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे तुमच्या आई वडील, आजी आजोबा, त्यांना काही असे रोग होते का, कॅन्सर होता का, डायबिटीस होता का. तर हे असे जे काही हे आहेत डिसीज एरियाज किंवा थेरॅप्युटिक एरियाज आहेत, तर त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या जेनेटिकली लिंक असतात. आणि काही काही वेळी ते जेनेटिक्स मध्ये काय असतं की जनरेशन स्किप होतात. म्हणजे तुमच्या आजोबांना काही असू शकतं आणि तुमच्या आई वडिलांना काही असत नाही, पण तुम्हाला ते होऊ शकतं. म्हणून ते 3 जनरेशनचं बघायला लागतं. अच्छा.
तर ते बघितल्यानंतर तुमचं असं पाहिजे की तुम्हाला ते अवॉइड करायचंय. आता मी एक उदाहरण देतो. एक माझा मित्र आहे, त्याला त्याच्या वडिलांना काहीतरी कॅन्सर होऊन ते गेले. तर ही टेक्स केअर ऑफ हिमसेल्फ, की असं बघतो तो की माझे जेनेटिक मेकअप असा असल्यामुळं मला त्याची काळजी घेतली पाहिजे. आता एका काय काळजी घेतली पाहिजे? आता कोलन कॅन्सरने त्याचे वडील गेले. ठीक आहे. तर कोलन कॅन्सर हा असा रोग आहे ना की तुम्हाला आफ्टर द एज ऑफ 50 म्हणा कोलोनॉस्कोपी करायला लागते. ओके. आणि त्यात जर काही पॉलिप्स दिसले कोलोनॉस्कोपी करताना तर ते पॉलिप्स ते रिमूव्ह करता येतात. आणि ते बेनाईन असतात किंवा कॅन्सरच असू शकतात, पण ते एकदा रिमूव्ह केले की तुम्हाला काही होत नाही. तर ते दर 4 वर्षांनी कोलोनॉस्कोपी करणं हा नियमितपणे प्रत्येकाने केला पाहिजे. पण ज्यांच्या जेनेटिक्स मध्ये ते जर असेल, त्यांचे ग्रँडफादर म्हणा किंवा फादर ग्रँडफादर वॉट एव्हर, तर नक्कीच करायला पाहिजे. आता एखादा माणसाला, म्हणजे मला एक माहिती आहे माणूस की ही डाईड ऑफ कॅन्सर विच वॉज म्हणजे युरिनरी बेस्ड कॅन्सर होता तो, म्हणजे प्रॉस्टेट कॅन्सर सारखं. तर त्याचा जो मुलगा आहे तर ही हॅज टू टेस्ट फॉर PSA. ओके. PSA लेवल टेस्ट केली पाहिजे आणि त्यात सुद्धा फ्री PSA किती आहे ते बघितलं पाहिजे. अशा काही गोष्टी असतात. मी आता त्यात खोलात जात नाही आता, पण या गोष्टीवरती जर तुम्ही सखोल असा अभ्यास केला तर तुम्हाला अशा गोष्टी टाळता येतात. म्हणजे तुम्हाला मागच्या 2 जनरेशनला स्टडी करायचंय आणि त्याच्यात जर तुम्हाला माहिती असेल एखादा रोग, म्हणजे BP, डायबिटीज, कॅन्सर, वॉट एव्हर, कुठलाही तर देर इज अ चान्स दॅट यू विल इनहेरिट, तुम्हाला होऊ शकतं. म्हणून त्याच्यासाठी काळजी घ्यायची म्हणजे असं की प्रिव्हेंटेटिव्ह केअर इज द बेस्ट. प्रिव्हेंटेटिव्ह तुम्ही ज्यावेळी करताना त्यावेळी तुम्हाला मग असं होत नाही की अरे तो आता 4th स्टेजला कॅन्सर गेला आणि आता संपलं, असं होत नाही. त्याचं कारण काय की तुम्हाला यू आर टेकिंग केअर ऑफ इट सेल्फ. तुम्ही प्रत्येक वेळा तुम्ही टेस्टिंग करता आफ्टर एज ऑफ 50, म्हणजे यू डोंट हॅव टू वरी. तुम्ही 20 वर्ष असताना करायची गरज नाही, पण 50 नंतर. मी तर असं ऐकलंय सर की US मध्ये 50 नंतर काही कंपनी हे मॅन्डेटरी करतात की येस यू शुड डू कोलोनोस्कोपी. नॉट मॅन्डेटरी, बट ते म्हणतात रेकमेंड करतात. रेकमेंड आहेत ना. म्हणजे आता काय असतं, म्हणजे अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे काही नॉर्म्स आहेत. दे रेकमेंड टू द मेडिकल कम्युनिटी, आणि मेडिकल कम्युनिटी टेल्स देअर पेशंट्स की असं, म्हणजे अमेरिकन कॅन्सर सोसायटीने सांगितलेलं आहे. आता तुम्ही करायचं का नाही ते तुमच्यावरती असतं, आणि देन दे रेकमेंड. पण सर आता आपण अमेरिकन कॅन्सर सोसायटी बद्दल बोलू. आपल्या इंडियामध्ये बऱ्याचशा वेळेस असं बोललं जातं आणि चांगले डॉक्टर्स पण कधी असं बोलतात की जे अमेरिकन कॅन्सर सोसायटीने सांगितलंय ते आपल्या इंडियामध्ये लागू होईलच काय नक्की नाही, त्यांचं वेगळं असू शकतं. असं तुमचं काय मत आहे ऍज अ सायंटिस्ट? व्हॉट डू यू थिंक सर? काय असतं, म्हणजे त्याला थोडस, त्याला मी 80-20 रूल म्हणतो. ओके. म्हणजे अशा बोलण्याला, म्हणजे त्याला देर इज नो सायंटिफिक प्रूफ, पण 80% इज ट्रू. म्हणजे 80% काही त्यात तथ्य नसतं, पण 20% देर इज पॉसिबिलिटी की इट डझंट अप्लाय बिकॉज ऑफ द जेनेटिक मेकअप. ओके. आता जपानमध्ये ज्यावेळी क्लिनिकल ट्रायल्स करतात तर दे इन्सिस्ट की सगळ्या क्लिनिकल ट्रायल जपानी पॉप्युलेशन वरती केल्या पाहिजेत असं ते इन्सिस्ट करतात, कारण जेनेटिक मेकअप निराळा असतो. ओके. म्हणजे तो 80-20 रूल बघायचा. ओके. आणि तसा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे करा, पण त्यात तुमचा फायदाच आहे ना. आता एखादं रेकमेंडेशन तुम्हाला आला असेल, तुम्ही इग्नोर केलं तर त्यात काही फारसा तोटा होत नाही, पण तुम्हाला नंतर कळून चुकतं की अरे ते करायला पाहिजे होतं. तर त्यासाठी तुम्ही जागृत राहायला लागतं. आणि मुख्य म्हणजे जेनेटिक मेकअप का महत्वाचा असतो, कारण त्याच्यावरती सगळं तुमचं अवलंबून असतं. आता एखाद्या आईला समजा ब्रेस्ट कॅन्सर असेल तर मुलींनी ब्रेस्ट एक्झाम केली पाहिजे आफ्टर द एज, सर्टन एज, म्हणजे मेनोपॉज किंवा हे झाल्यानंतर करायलाच पाहिजे. कारण काय असतं, लवकर जर आढळली ना, यू कॅन सॉल्व्ह इट आणि यू कॅन ऑपरेट, आणि काही नाही, म्हणजे देन युअर लाईफ इज फुल, म्हणजे यू डोंट लूज एनी लाईफ एक्सपेक्टन्सी. तुम्ही आता म्हणाले सर की यू शुड बी व्हेरी केअरफुल आणि हे प्रिव्हेंटिव्ह तुम्ही केलं पाहिजे. एक साधारण असं आपल्या इंडियामध्ये असं असतं की आपण खूप कॅज्युअली घेतो, आपण खूप प्रोकास्टिनेट करतो, म्हणजे डिले कर, काही नाही होणार, मला काय होणार आहे, मी एवढा एक्सरसाइज करतोय. ह्या ऍटिट्यूडला कसं फिक्स करायचं, तुमचं काय मत आहे? नाही, ऍटिट्यूड असू शकतो, आणि त्यात बरेचसे लोक मी असे बघितलेले आहेत की जे रोज मॅरेथॉन, रोज नाही म्हणजे ऑकेजनली मॅरेथॉन रन करतात.
किंवा फार चांगले वेट लिफ्टिंग करतात, हे बरेच असे बघितलेले आहेत. पण यंग एजला असे लोक जातात कार्डियाक अरेस्ट असं होऊन लोक गेलेले. तर तशी उदाहरणं बघितली म्हणजे असं वाटतं की त्याचा असा समन्वय जास्ती करता येत नाही. तुम्हाला तुमच्या जे बायोमार्कर्स आहेत ते तुम्हाला टेस्ट करून घ्यायला लागतात आणि त्यात बघायला लागतं की तुमच्याकडे काही कमतरता आहे का नाही, आणि त्याच्यावरती तुम्ही न्यूट्रास्युटिकल सुरुवात करा. आणि काही नसेल त्यात, समजा एलडीएल जास्त असेल तर मग स्टॅटिन्स घ्या. समजा ट्रायग्लिसराईड जास्ती असतील तर ओमेगा 3 घ्या. तुमच्याकडं म्हणजे असे बरेचसे हे आहेत ना, म्हणजे तुम्हाला आता किंवा व्हायटामिन डी आहे ते फार महत्वाचं असतं. अच्छा. भारतात बऱ्याचशा लोकांना व्हायटामिन डी ची डेफिशियन्सी असते. सर तुम्ही आता जस्ट हे म्हणाले की एखादा ऍथलीट आहे, रनिंग करतोय आणि त्याला कार्डियक अरेस्ट आलाय. ही एक्स्ट्रीम एक सिच्युएशन आहे, कारण तो एक ऍथलीट पळतोय. मला असे माहिती आहे की लोक ट्रेकर्स आहेत, ट्रेक करतायत आणि तिथं हार्ट अटॅक येतोय. आणि हार्ट अटॅक अशी गोष्ट आहे की कधी कधी त्याला काही आपल्याला फिक्स करता येत नाही. मग त्याची कशी काळजी, काय असे 2-3 मार्कर आहेत, एक किंवा 2च मार्कर असे काय आहेत की त्याच्याकडे आपल्याला रेग्युलर, म्हणजे तुम्ही किती फिट असा डझंट मॅटर, पण तुम्हाला कशाकडे लक्ष ठेवलं पाहिजे? कार्डियाक मध्ये एक आहे गोष्ट, तुमच्या पहिल्यांदा ब्लड प्रेशर रेग्युलेट करायला पाहिजे. तुम्ही नेहमी बघायला लागतं, कारण इट्स अ सायलेंट किलर. ओके. ब्लड प्रेशर बेसिकली इज अ सायलेंट किलर. ओके. तर ते तुम्ही असं करायला पाहिजे की तुमचं 120/80 म्हणजे सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक ते ह्याच्यामध्ये रेंज मध्ये असलं पाहिजे. ते तुम्ही साधारण म्हणजे आफ्टर 50 यू हॅव टू चेक इट. ओके. ब्लड प्रेशर इज द मेन कॉज. मेन कॉज काय असतं, कारण त्याच्यावरती तुमचे किडनी डिसीज जे होतात, म्हणजे सीकेडीज, chronic kidney disease, is all because of you have ignored your blood pressure, high blood pressure. कारण it's a silent disease. तुम्हाला काही असं वाटत नाही हाय ब्लड प्रेशर आहे म्हणून, तुम्हाला असं काही वाटत नाही की unless it goes like 200-300 तरी असं वाटत नाही की तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आहे. त्यामुळे you have to keep on checking it. You have to keep on checking it. आणि तुमचा हल्ली म्हणजे ऍपल वॉच वरती सगळं करता येतं हल्ली, त्यामुळे त्यात दिस इज वन ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर इज अजून बायोमार्कर काय? आता सी रिएक्टिव्ह प्रोटीन एक आहे. अच्छा. दॅट इज व्हेरी गुड बायोमार्कर, आणि तो तुम्हाला साधारण म्हणजे 1 मिलीग्रॅम पर डेसिलिटर असा जनरल असतो. अंडर 1 मिलीग्रॅम पर डेसिलिटर. इट कॅन गो अप टू 3 मिलीग्रॅम पर डेसिलिटर, विच इज अ गुड रेंज. पण ज्यावेळी त्याच्या पुढे जातो ना, दॅट्स अन इंडिकेटर की इट्स अ म्हणजे फ्लॅग, रेड फ्लॅग म्हणतात ना, दॅट्स अ रेड फ्लॅग. तर सी रिएक्टिव्ह प्रोटीन चेकिंग. हा म्हणजे आफ्टर सर्टन एज, मी आता असं म्हणत नाही की तुम्ही 20 वर्ष असला की चेक करा, असं नाही. 50च्या पुढं तुम्ही जे एव्हरी 3 मंथ्स म्हणा किंवा 6 मंथली चेकअप जो करत असाल, ब्लड चेकअप, तर तो एक महत्वाचा फॅक्टर असतो. आणि मी इथं बघितलंय, इथं चेक केला जात नाही. म्हणजे अमेरिकेत तर अगदी चेक केला जातो, पण इथं भारतात नाही केला जातो. सी रिएक्टिव्ह प्रोटीन नाही केला. लिपिड प्रोफाईल होतं, पण सी रिएक्टिव्ह नाही. आणि लिपिड प्रोफाईल मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला लागतं की तुमचं कितपत एलडीएल आहे, एचडीएल बघायला लागतं. आणि ते सुद्धा एचडीएल कडे लोक दुर्लक्ष करतात. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन जे असतं ना, ते जास्ती असेल तुमच्यामध्ये, म्हणजे 60 पेक्षा जास्ती रेंज मध्ये असेल तर यू आर हेल्दी. पण तेच जर काही काही लोकांचं 20s 30s मध्ये असतं, आणि दॅट इज अ डेंजरस झोन. तर एचडीएल तेवढा तुमचा खालती आलेला असेल तर तुम्ही B3 घ्यायला लागतं त्यासाठी, नायसिन B3, आणि असं करून तुमची लेवल वाढू शकते. त्याचा एक साईड इफेक्ट असतो की तुम्हाला हॉट फ्लॅशेस वगैरे येतात. पण तुम्ही जर ते कंटिन्युअसली रेग्युलर घेतलं तर त्याची सवय होऊन जाते, आणि नंतर ते निघून जातो, हॉट फ्लॅशेस येतात. पण तो यू आर सेइंग की बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचा. दुसरा तुमचा B3 म्हणजे HDL 60च्या वर असला पाहिजे, आणि सी रिएक्टिव्ह प्रोटीन बिलो 3 असलं. हे 3 खूप महत्वाचे आहेत, फार महत्वाचे आहेत. कारण काय, हे बायोमार्कर्स काय लोकांना कल्पना नसते याची. नुसतं लोक एलडीएल कडे बघतात आणि मग ते कमी करतात, एलडीएल कमी करतात. म्हणजे स्टॅटिन्स म्हणजे स्टॅटिन्स एवढे येतात बाजारात, सगळे जवळजवळ स्टॅटिन वरती असतात. येस, नो वन टॉक्स अबाउट एचडीएल, की एचडीएल कसं वाढवायचं ते बघत नाहीत, आणि लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. कारण एचडीएल 30 आहे, चालता आहे, असं एक हे असतं. राईट. बट यू हॅव टू केअरफुल. यू हॅव टू बी केअरफुल आणि प्रिव्हेंटेटिव्ह असलं म्हणजे तुम्ही आता हे मार्कर्सला इग्नोर नाही करायचे. आपण मध्ये एकदा बोलत होतो, आणि त्याच्यात तुम्ही म्हणाले की हार्ट आणि
ओरल हायजीन इज ऑल्सो रिलेटेड. ते कसं आहे सर ओरल हायजीन म्हणजे ओरल हायजीन आता काय असतं तोंडामध्ये आणि नाही काय असतं बॅक्टेरिया असतो ना. ओके. बॅक्टेरिया विल म्हणजे इज इट ट्रू की हार्ट आणि ओरल हायजीन कधी काय रिसर्च झाला? रिसर्च बराच झालेला आहे त्याच्यावरती पेपर्स आहेत की तुमचं जे गम हेल्थ म्हणतात ना त्यात एक सर्टन टाइप ऑफ बॅक्टेरिया गेट्स क्रिएटेड म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन थोडक्यात. ओके. जे गमचं बॅक्टेरियल इन्फेक्शन जे होतं तिथं तुम्ही ज्यावेळी फ्लॉस करता त्यावेळी काही वेळी रक्त येतं फ्लॉस करताना. तर दॅट्स अ साईन की आत सुजून त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन जे असतो तो त्याचा प्रादुर्भाव झालेला असेल तर ते तुमच्या सर्क्युलेशन मध्ये जाऊन दॅट कॅन अफेक्ट युअर हार्ट. तर त्यासाठी म्हणजे असं नाही की सगळ्याच बॅक्टेरिया ते जातील पण कंटेन करायला लागतं. ते कंटेन करण्यासाठी तुम्हाला म्हणजे तुम्ही हे करा म्हणजे लिस्टरीन घ्या किंवा काही करा म्हणजे असं औषधं घ्यायला म्हणजे अँटीबायोटिक घ्यायचे असं म्हणत नाही मी पण ते कायम तुम्ही चेक केलं पाहिजे आणि ते फिक्स करायचं आणि मग तुम्ही थांबू शकता वाटलं. म्हणजे ते काय असतं ते चेक करावं लागतं कारण त्यात दोन प्रकारचे. सर इंडियामध्ये खूप इग्नोर केलं जातं. इग्नोर केलं जातं. इथं डेंटल हेल्थचं मी बघतो इंडियामध्ये कमीच झालेलं आहे. म्हणजे त्यामुळे काय होतं कमी काय होतं म्हणतो मी कारण लोक डेंटिस्टकडे असं रेग्युलरली जात नाही. आता आम्ही कसं वर्षातनं 3 वेळा डेंटिस्टकडे जाऊन जस्ट क्लिनिंग अपॉइंटमेंटसाठी जातो. क्लिनिंग डेंटल क्लिनिंग. अच्छा. वर्षातनं 3 वेळा जातो. आणखीन तुमचा सगळा रिपोर्ट असतो ना डेंटलचा तो दॅट इज व्हेरी व्हेरी क्रिटिकल. खूप छान सांगितलं. त्यात 2 गोष्टी आहेत. एक कार्डियकचा आपण बोललो जाता पण दुसरं म्हणजे अल्झायमर जे आहे ना. अच्छा. अल्झायमर म्हणा पार्किन्सन म्हणा CNS डिसऑर्डर म्हणतात ना म्हणजे तो जो असतो ना तर ते बीटा ॲमेलॉइड जे डिपॉझिट होतं तुमच्या ब्रेन मध्ये. अच्छा. ते बीटा ॲमेलॉइड जे असतं ना त्याच्यावरती त्याचं रिझन आता म्हणजे बऱ्याच रिसर्च चाललेला आहे आता की ते सुद्धा ते ओरल बॅक्टेरियामधनं किंवा तुमचा गम बॅक्टेरियामधनं ते इन्फेक्शन असतं. ते इन्फेक्शन डिपॉझिट होतं आणि दॅट क्रिएट्स डिपॉझिशन ऑफ दिस ॲमेलॉइड वरती डिपॉझिट. ते झालं की तुमचं अल्झायमरचं अर्ली स्टार्ट म्हणजे तुम्हाला विसरायला होतं लक्षात राहत नाही कोणाची नावं काय आहेत असं ते सगळं विसरण्याची गोष्ट आहे ना. साधारण 70 नंतर लोकांना होतं ते पण काही काही लोकांना लवकर सुरू होतं. सो दॅट्स अ मार्कर. यू हॅव टू बी केअरफुल. यू हॅव टू बी केअरफुल आणि यू वॉन्ट टू मेक शुअर की तुम्हाला असं डेंटल काही हे झालेलं नाही आणि तुम्ही म्हणजे अंगावरती काढून. परफेक्ट. ते फार होतं आणि ते इथं डेंटल हायजीन फार इम्पॉर्टंट. एवढं काय आहे तर इथं मी बघतो लोकांना म्हणजे 60 वर्षाचे झाले ना कवळ्या असतात. आणि फार वाईट गोष्ट आहे ती कारण ते दुर्लक्ष केलेलं असतं. इथं काही काही लोकांना तर 55व्या वर्षी कवळी लागलेली बघितलेली आहे. तर तुम्ही आता जेच म्हणाले की 50 मध्ये काही काही लोक इथे कवळी लावतात दात पडतात त्याचे काही 1-2 टिप्स आहेत तुमच्याकडे की 2-3 किंवा ह्या काळजी घेतली पाहिजे अर्ली एज ओनली? आता काय असतं इथं 2 गोष्टी. डेंटल हायजीन साठी फ्लॉसिंग हा जो प्रकार आहे तो फार महत्वाचा. म्हणजे अडकलेलं सगळं काढायचं. आणि ते फ्लॉस वापरून काढायचं म्हणजे ते काडी घालून काढायचं नसतं. ते फ्लॉस वापरून रोजचं म्हणजे खालती आणि वरचे दात ते म्हणजे दातामधनं ते अडकून काय राहतं ना दातांमध्ये ते आत जाऊन मग ते त्याचं हे होतं ना म्हणजे किडनीमध्ये जाऊन पू होतं. ते न व्हायच्यासाठी आणि तुमची डेंटल हेल्थ चांगल्या राहण्यासाठी ते रोजचं करायला लागतं. एक झालं फ्लॉसिंग आणि दुसरं फ्लॉसिंग नंतर दुसरी गोष्ट म्हणजे लिस्टरीन म्हणा किंवा कुठलेही माउथ वॉश त्याचं तुम्ही गुळण्या केल्या पाहिजेत रोज. आणि दुसरं म्हणजे ते केल्यानंतर मी म्हणतो ना जर 3 महिन्यांनी किंवा ऍटलिस्ट 2 वर्षातनं 2 वेळा 6 महिन्यातनं डेंटल क्लिनिंग ऑफिशियली म्हणजे डेंटिस्टकडे जाऊन डेंटल तिथं ते हेच आहे ना डेंटल हायजिनिस्ट असतं. तर हायजिनिस्ट विल डू द क्लिनिंग म्हणजे डेंटिस्ट करायला लागत नाही. हायजिनिस्ट क्लीन करतात आणि तिथं मग संबंध ते फार महत्वाचं असतं. आणि ते जर केलं ना तर तुमचे दात कायमचे होतात. म्हणजे तुम्ही म्हणताय 3 गोष्टी. एक म्हणजे फ्लॉसिंग, दुसरं ओरल हे करायचं गार्गल नाहीये आणि तिसरं म्हणजे डेंटिस्टकडे वर्षातून 2दा तर जायचंच. डेंटल क्लिनिंग म्हणजे डेंटल हायजिन करायचंच. डू नॉट इग्नोर. ऍटलीस्ट 2 टाइम्स इफ नॉट 3 टाइम्स. मी 3 वेळा करतो पण काही 2 वेळा चालतं जनरली. दॅट्स द नॉर्म. परफेक्ट. आणि
तुम्ही आमच्यासाठी बेंचमार्क आहात, नॉट ओनली बिकॉज युअर डॉक्टर, पण तुम्ही ऍट दिस एज दात चांगले, फिटनेस चांगली, त्यामुळे तुम्ही जे सांगाल ते डेफिनेटली. आणि मला पर्सनली गेले 2-3 वर्ष सर मला जे जे सांगतायत मला पर्सनली बेनिफिट झालंय, म्हणजे दॅट्स द रिझन. सर अजून एक प्रश्न आहे, आपण हार्ट बद्दल बोललो, तुम्ही बरेचसे चांगले मार्कर सांगितले. इंडियामध्ये असं म्हटलं जातं की 45 to 50 या एज मध्ये हार्ट अटॅक जास्त येतात. तर ह्याचं काही त्याला काही सायंटिफिक आहे, असं काय असतं की हार्ट वीक होतं, काय असतं का? नाही, हार्टचा संबंध नाहीये, ते तुमच्या डाएट वरती भरत असतं. आणि डाएट मध्ये तुम्ही जर फार म्हणजे काय असतं, डायबिटीस आणि हार्ट म्हणजे कार्डियक म्हणजे हे सगळे रिलेटेड आहेत. ओके. म्हणजे CVMD म्हणतात ना डिसीज, म्हणजे कार्डियक आणि मेटाबॉलिक डिसीज. मेटाबॉलिक डिसीज म्हणजे इन्शुलिन डिपेंडन्सी म्हणा किंवा इव्हन डायबिटीस इज मेटाबॉलिक डिसीज. तर ते का तुमचं हे होतं, तर ते तुमचं इन्शुलिन टेकअप का बिघडतो, तर तुमचं कार्बोहायड्रेट इंटेक असतो ना, ते कार्बोहायड्रेट कन्वर्ट शुगर मध्ये होतो. ओके. तुमची शुगर वाढली आणि तुम्ही जर काही काळजी घेत नसाल, कार्बोहायड्रेट्स वाईट नाही आहेत, पण तुम्ही ठराविक पेक्षा जास्त जर घेत असाल तर तुमची इन्शुलिन कॅपॅसिटी असते ना, जे ते डायजेस्ट करून तुमचं शुगर हे करण्याची, ती कमी होते. आणि त्यासाठी एक करायला लागतं की तुम्हाला असं बघायला लागतं की तुमचं इंटेक जो आहे ना कार्बोहायड्रेटचा तो कमी करायचा. तुम्ही कार्बोहायड्रेट म्हणजे भात, चपाती, अजून इव्हन ब्रेड म्हणजे आता काय आहे, तुम्हाला सगळं कम्प्लीट कमी करता येत नाही, तर तुम्ही मिनिमाइज करायचं कार्बोहायड्रेट इंटेक. आणि कसं करायचं, तर मी तर भात सोडलेला आहे. मी 2017 मध्ये भात सोडला. म्हणजे आता जवळजवळ 8 वर्ष मी भात खाल्लेलं नाही. म्हणजे मी ब्रेड सुद्धा खात नाही, फक्त चपाती कधीतरी भारतात आलो तर चपाती खातो, नाहीतर मग माझं सॅलड असतं आणि सगळं ते असतं. म्हणजे भाकरी चालू शकते का? भाकरी चालू शकते, भाकरी हे कमी असतं. राईट. कार्बोहायड्रेट्स पण आपण पोहे, उपीट, मॅगी त्यात सगळ्यातच कार्बोहायड्रेट्स आहेत. त्याचं मोठं रिझन आहे का हार्ट आणि लिव्हर हे सगळ्या डिसीज? म्हणजे डिसीज असं डायरेक्ट मी म्हणत नाही, पण त्यामुळे काय होतं, तुमचं मेटाबॉलिक डिसीजेस जे होतात ना, ते बिकॉज ऑफ युअर हायर इंटेक ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स तुम्ही कट केली ना, आता मी सांगतो तसं की काही घ्यायचंच नाही, म्हणजे कशाला तुम्हाला गरज नसते. आता मी एग्स घेतो, एग्स इज व्हेरी गुड डाएट. आणि मग बाकीचं काही घ्यायचं असेल तर तुम्ही म्हणजे स्प्राउट्स आहे, स्प्राउट्स खा, फार सुंदर. स्प्राउट सारखं चांगली गोष्ट नाही. म्हणजे हो ना, उसळी म्हणा ना, कुठल्याही उसळी चांगल्या किंवा कुठलीही व्हेजिटेबल्स चांगलीच. म्हणजे फक्त तुम्ही मका खाऊ नका, मक्यामध्ये फार फार स्टार्च असतो. ओके. भात, मका, उपीट हे सगळं स्टार्च, पिष्टमय पदार्थ सगळे बंद करा. ओके. आणि व्हेजिटेबल्स आणि प्रोटीन, व्हेजिटेबल्स नुसतं तुम्ही तडका दाल तुम्ही जसं सूप घेतो तसं घेत जा, पण त्यात भातावरती घालून वरण भात घेऊ नका. म्हणजे तुम्ही म्हणताय की हे 40 ते 45 एज असं काही कुठे मार्कर नाहीये, कुठे काही रिसर्च नाहीये, पण त्या एज मध्ये बहुतेक तुमचं मेटाबॉलिक वीक झालेलं असतं, कारण बरेच वर्ष तुम्ही कार्बोहायड्रेट्स खाताय, सवय असते. मे बी दॅट इम्पॅक्ट द हार्ट. बरोबर असू शकतं ना, हार्टला इम्पॅक्ट होतो. आणि नॉट ओनली हार्ट, पण काय होतं त्यामुळं तुम्ही अर्थात त्यावेळी अस्युम की तुम्हाला ब्लड प्रेशर नाहीये, अस्युम तुम्हाला स्टॅटिन तुम्ही घेत नाहीये, तर काही काही वेळी त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि ते दुर्लक्ष झालं ना, आणि काही असं स्ट्रेनस वर्क, म्हणजे आता अर्थात अमेरिकेत ज्यावेळी असे बघितलेले आहेत लोक की बर्फ भरपूर पडलेला असतो, आणि ते शॉवेल करताना जे लोक सकाळी शॉवेल करतात ना, बर्फ काढतात, त्या लोकांना हार्ट अटॅक लगेच येतो बर्फ काढत असताना, कारण स्ट्रेनस वर्क असतं ते. अच्छा. आणि थंडी पण असते, थंडीने पण थोडं ब्लड सर्क्युलेशन. थंडीचं मी विचार करत नाही, पण ज्यावेळी तुमचा हार्ट वरती जो परिणाम होतो ना, तो तुम्ही स्ट्रेनस वर्क मुळे जो होतो ना, अच्छा, तो म्हणजे आता स्ट्रेस टेस्ट का करतात, तुमचं बघतात किती हार्ट हे होतंय, वरती जाते, पंपिंग किती कॅपॅसिटी आहे. अच्छा. तर ते स्ट्रेस टेस्ट सारखं असतं ते, पण तुम्ही फार जर तुम्ही करत गेला ना, तर दॅट्स कॉजेस हार्ट अटॅक. म्हणजे असं कुठे रिसर्च नाही की थंडीमध्ये जास्त हार्ट अटॅक होतात? थंडीमध्ये असं नाहीये, असं नाही म्हणतायत.
इथेही होऊ शकतो, तिथे होऊ शकतो. पण तिथं काय असतं, तो ऍक्टिव्हिटी जी आहे ना, स्ट्रेनस ऍक्टिव्हिटी, बर्फ काढून फेकायचा बाहेर हाताने. हल्ली सगळे मेकॅनिकल झालेले आहेत, त्यामुळे ते आता किंवा सकाळी सकाळी उठून कोणतरी ट्रेडमिल वर गेला आणि पळतंय जोरजोरात एकदम थोड्या वेळ ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही काय 17 मिनिटं 12 मिनिटं जे असते ते ठीक आहे. अर्धा तास वगैरे रिगरच केलं माउंटन वगैरे तर हा, म्हणजे काय असतं, तुम्ही तुमच्या यू हॅव टू लिसन टू युअर बॉडी. अच्छा, बाकीचं सोडा सगळं, करा वाटेल तेवढं, पण लिसन टू द बॉडी. तुम्हाला असं काही खट्टकन वाटलं ना, यार थोडं हार्टमध्ये थोडं प्रेशर वाटतंय, लगेच दुर्लक्ष करू नका. अच्छा, डॉक्टरकडे लगेच जायला पाहिजे. डॉक्टरपेक्षाही म्हणजे तुम्ही बीपी बघा, टेक इट इझी, जास्ती स्ट्रेन देऊ नका. आणि असं जर वारंवार व्हायला लागलं ना तर मग डॉक्टरकडे. अच्छा, पण या गोष्टी दीज आर द अर्ली इंडिकेटर्स. आणि सर तुम्ही आता बोलता म्हणले स्ट्रेस टेस्ट ही कुठल्या वयानंतर केली पाहिजे, त्याची गरज आहे का, आणि कधी केली पाहिजे? आता भारतात मी बघतोय ना, बरंच पेशंट, डायबेटिक पेशंट बरेच आहेत. ओके, तर ते जर असेल, इट्स कॉल्ड कोमॉर्बिडिटी, ते जर असेल ना तर कार्डियक चिक्कार त्यात होऊ शकते. इव्हेंट्स म्हणजे कार्डियक इव्हेंट्स म्हणतो मी त्याला. आता म्हणजे ब्लड, मी तुम्हाला कार्डियक अरेस्ट होऊ शकतं, कार्डियक म्हणजे हार्ट अटॅक येऊ शकतो, किंवा नुसतंच मरमर होऊ शकते. असं बरेचसे प्रकार आहेत, त्यात पण खोलात जात नाही आता मी. पण ते जर अवॉइड करायचं असेल तुम्हाला तर यू हॅव टू लिसन टू युअर बॉडी. तेवढं एक लक्षात ठेवा, एवढंच लिसन, तुम्ही दुर्लक्ष करू नका. पण ती जी स्ट्रेस टेस्ट असते ट्रेडमिलवर जाऊन करायची डॉक्टरकडे, ती केली पाहिजे, आणि कुठल्या एज नंतर कधीतरी केली पाहिजे? मी म्हणेन 50 नंतर केलीच पाहिजे. 50च्या अगोदर तुम्ही तुमचंच ठरवा की तुम्ही गरज आहे का नाही, किंवा पळल्यावर तुम्हाला दम लागतो की नाही. म्हणजे एन्ड्युरन्स म्हणतात ना, एन्ड्युरन्स. तुम्ही पळता, तुम्ही स्ट्रेनस ऍक्टिव्हिटी करता, किंवा इव्हन जिने चढून 5 मध्ये जिने चढून तुम्ही जात असाल आणि तुम्हाला दम लागत नसेल तर यू आर इन गुड शेप. तुम्हाला काही गरज नाही. आणि लागत असेल तर काय केलं पाहिजे? मग तुम्हाला चांगली टेस्ट करून ते बघितलं पाहिजे की काय तुमच्यामध्ये, कशामुळे तुम्हाला दम लागतो. म्हणजे या वयात दम लागूच नाही. अच्छा, धाड भरती करून, म्हणजे आता या वयात आम्ही 5 आणि 6 मध्ये मी चढून जातो, पळत जातो. ओके, पण म्हणजे आता मी एवढ्यासाठीच सांगतोय हे, की कारण काय आहे, तुमचं हार्ट हेल्थ जी असते ना, ती तुमचा एन्ड्युरन्स टेस्ट करते. ओके, आणि तो एन्ड्युरन्स पाहिजे की न दम लागता तुम्ही जाऊ शकाल तर तुमची हेल्थ चांगली आहे. दम लागून तुम्ही हाफ हुफ करायला लागला ना तर ते इट्स अ साईन. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्हाला हार्ट अटॅक येईल उद्या, असं नाही म्हणत आहे मी. इट्स अ साईन की यू हॅव टू बी कॉशियस. आणि त्यासाठी प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स घ्या तुम्ही. मग LDL कमी करण्यासाठी हे घ्या, किंवा ओमेगा 3चं ओव्हरडोस घ्या, चालेल. ओमेगा 3 इज अ मस्ट. पण ट्रायग्लिसराइड्स. सर तुम्ही आता म्हणाले ओमेगा 3 घ्या, काही प्रीबायोटिक प्रोबायोटिक हे सगळे घ्या, हे न्यूट्रासिटिकल्स आहेत. पण इथे असं बरेचशा वेळेस सांगितलं जातं की हे औषध घेऊ नका, तुमच्या किडनीला इम्पॅक्ट होईल, तुम्ही लिव्हरवर इम्पॅक्ट होईल. पण न्यूट्रासिटिकल्स असतो का, म्हणजे काय असतंय सर? नाही, आता मी कोक्युटेन रोज घेतो. ओके, म्हणजे 200 मिलीग्राम सकाळी, 200 मिलीग्राम रात्री. कोक्युटेन इज अ कार्डियाक प्रोटेक्टिव्ह. ओके, तर त्यामुळे अपाय काही होत नाही. ओके, आणि तुम्हाला जरी तुम्ही जास्ती घेतलं तरी त्या अपाय काही होत नाही. पण इट प्रोटेक्ट, साईड इफेक्ट नसतो. काही नाही, काही साईड इफेक्ट काही नाही. कारण इंडिजिनसली इट गेट्स प्रोड्यूस ना. तुम्ही म्हणजे जशी तुम्ही ओल्ड एज येत जातं तसं तुमचं इंडिजिनस प्रोडक्शन कमी होतं. बरोबर, म्हणजे बायो प्रोडक्शन. बरोबर, तुमच्या बॉडीचं. त्यासाठी तुम्हाला सप्लिमेंट घ्यायला लागते, आणि सप्लिमेंट इज सेम एज व्हॉट इज बॉडी इज प्रोड्युसिंग. त्यामुळं अपाय काही नसतं. सर आपण न्यूट्रासिटिकल्स बद्दल बोललो, त्याचे काही साईड इफेक्ट नसतात, ते घ्यायला पाहिजे, डॉक्टरला विचारून घ्या, आपण घ्यायला पाहिजे, ते काही साईड इफेक्ट नसतात. असं आपल्या हार्टचं हेल्थ वाढवण्यासाठी अशा काही बेसिक एक्सरसाइज काय असतात का की त्या केल्याच पाहिजे? हा, म्हणजे आता कार्डियॅक, आता मी सांगतो ना, आता सध्या ट्रेंड काय झालेली आहे अमेरिकेत सुद्धा मी बघतो, कार्डियॅक एक्सरसाइजिंग. म्हणजे तुम्ही हे म्हणू शकता, म्हणजे झुंबा, दॅट इज कार्डियॅक एक्सरसाइज. ओके, किंवा इव्हन हल्ली जे पिकल बॉल जे सुरू झालेलं आहे ते सुद्धा कार्डियॅक पिकल बॉल सुरू झालेलं आहे अमेरिकेत. तसंच टेनिस, पॉवर योगा, पॉवर योगा आहे. हा, तेच. म्हणजे असे कार्डियॅक जे आहेत तिथं तुम्हाला थोडा स्ट्रेस घेऊन करायला लागतं ते, पण त्यात तुमचा एन्ड्युरन्स लेवल वाढत जाते. ओके, ती एन्ड्युरन्स लेवल एकदा वाढली ना की तुमची ताकद वाढते. म्हणजे
म्हणजे कार्डियाक ताकद म्हणतो मी, म्हणजे बाकीची ताकद निराळी, कार्डियाक जी तुम्हाला स्ट्रेंथ लागते, अच्छा, पंपिंग स्ट्रेंथ ती वाढत जाते, ती वाढवता येते आणि त्यात ऑक्सिजन इनटेक जो असतो ना तो तुम्हाला वॉच करायला लागतो. त्यामुळे तुमचे पल्मनरी जे हे असतं ना, म्हणजे फुफ्फुसं कशी चांगली पाहिजेत. आता इथं मी बघितले भारतात पोल्युशन फार आहे. अच्छा, तुम्ही कुठेही शहरात जा ना, मोठ्या शहरात, दिल्लीत तर फारच वाईट आहे. तर अशा ठिकाणी तुम्हाला फार काळजी घ्यायला लागते, कारण तुमचं जे एफिशियन्सी असते, म्हणजे पल्मनरी एफिशियन्सी म्हणतो ना, ती कमी होते. कारण तुमचं हे होतं ना, म्हणजे ज्यावेळी तुम्ही श्वासोश्वासात तुम्हाला पोल्युटंट आत जातात तर ते चांगले नाही. त्यासाठी तुम्ही काहीतरी काळजी घेतली पाहिजे. परफेक्ट. आणि हे जे सर ऑन्टरप्रेनर्स आहेत किंवा ज्यांचे बिझनेस आहेत ते इतके बिझी आहेत त्या ह्याच्यामध्ये, डे टू डे पळापळ, आणि ते इग्नोर नाही करू शकत. या डे टू डे लाईफ मध्ये वेळ काढून स्वतःच्या फिटनेसवर कसं लक्ष द्यायचं, काय हॅक आहे का त्याला, अशा काही गोष्टी 2-3? म्हणजे मी तर एक म्हणेन की प्रथम मी म्हणतो ना की शरीर तुमचं फार महत्वाचं असतं, आणि तुम्हाला जर पुढचे 50 वर्ष काम करायचं असेल, एंटरप्रेनर म्हणा, फाउंडर म्हणून म्हणा, काय म्हणा, तर ती एन्ड्युरन्सची शक्ती पाहिजे तुमच्या हातात. ती शक्ती मिळवण्यासाठी तुम्ही जे करताय, आहार पहिला, ओके, आहार केल्यानंतर तुमचं एक्सरसाइज रुटीन जे असतं ना ते सेटअप करायचं. प्रत्येकाचं सेटअप निराळा असतो. ओके, आता माझा सेटअप म्हणजे मी सकाळी करतो, संध्याकाळी करतो, म्हणजे 2 वेळा करतो, आणि काही वेळा ज्यावेळी मी फिरत असतो त्यावेळी तो होत नाही, त्यावेळी मी त्याची भर मी विकेंडला भरून काढतो. ओके, तर ते थोडं ऍडजस्टेबल किंवा फ्लेक्सिबल राहायला लागतं. म्हणजे रिजिड त्यात राहता येत नाही, कारण तुम्हाला काम असतं, कामाला तुम्ही नाही म्हणू शकत नाही, आणि ते शक्य होत नाही प्रत्येक वेळा. पण ज्यावेळी तुम्ही घरी असाल तर त्यावेळी शक्यतो तुमच्या इतर ज्या गोष्टी असतात की तुम्हाला त्यात काय मिळवायचं नाही त्यातनं, तर त्या बाजूला करून तुम्ही शरीराकडे जास्त महत्व द्या, शरीराकडे लक्ष द्या, आणि शक्यतो काहीतरी एक रुटीन चालू करा. काय म्हणतो मी, कारण काही वेळा रुटीन जर नसेल ना तर ते सगळं पुढे ढकललं जातं आणि ते होत नाही. मी बघतोय लोकांचं की 1 जानेवारीला हे करतात की त्याला काही अर्थ नसतो, कारण ते पहिले 4-5 दिवस ते रुटीन करतात आणि ते विसरून जातात. ऍब्सोल्युटली. तुम्ही जेव्हा मला सांगितलं की साखर सोडून टाका, आज मला 2.5 वर्ष आलेत, मी साखर सोडली, तुम्ही सांगितलं, आणि ते इनिशियली इतकं अवघड गेलं मला, पण तुम्ही म्हणाले तसे की हळूहळू कट करत गेलो, आणि 3 महिन्यात कम्प्लीट साखर सोडली. आणि आता काही साखर गोड लागलं तर असं वाटतं की ते चुंकून द्यावं. हो, तोंडातच फिरतं ते. आपण पाहिलं होतं, मागच्या ट्रिप मध्ये होतो मी, साखर बिलकुल नाही खाल्ली, अजिबात राईस नाही खाल्ला. आय थिंक हे रुटीन तुम्ही म्हणाले ना, ते रुटीन खूप जरुरी आहे. डिसिप्लिन पाहिजे, सेल्फ डिसिप्लिन. म्हणजे तुम्हाला यू शुड नॉट गो अगेन्स्ट युअर विल्स, ऍट द सेम टाइम यू शुड नॉट चीट युअर सेल्फ. चीटिंग म्हणतात ना, चीटिंग करू नये. मी मेडिटेशन करतो, हार्टफुलनेस मेडिटेशन फॉलो करतो. तर एकदा मी माझे जे गुरु आहेत त्यांना विचारलं की 3 महिने झाले माझ्याकडनं मेडिटेशन होत नाही, आता मला परत करायचंय, अर्धा तास, पाऊण तास. तर त्यांनी फार मस्त आयडिया सांगितली. ते काय म्हणाले, सुरुवात 5 मिनिटांनी कर, 5चे 10 होतील, 10चे 15, 10चे परत 15चे 1, अर्धा तास होईल. लगेच असा विचारच करू नको की अर्धा तास बसायला लागेल. आय थिंक एक्सरसाइज, डाएट सगळ्यामध्ये तसंच आहे. एकदम एक्स्ट्रीम नाही करू शकत, करूही नाही. कारण काय असतं, तुम्ही स्लोली हे करणं फार महत्वाचं असतं. कारण फार जर लवकर केलं तर तुम्ही खालतीच पडतात. ऍब्सोल्युटली. सर, हे आपल्या डिस्कशन मध्ये बराच वेळा तुम्ही साखरेवर फार इम्पॉर्टन्स देता की साखर सोडली पाहिजे, साखर ही बॉडीला लागत नाही, साखर हे पॉइझन आहे असं तुम्ही म्हणता. काय फॅक्ट आहे? इन्फ्लमेटरी फॅक्टर मध्ये जर बघितलं ना, कुठलेही पदार्थ इन्फ्लमेशन देतात आणि कुठलेही अँटी इन्फ्लमेटरी आहेत. साखर ही नंबर 1. नंबर 1. मग तुम्ही लोक म्हणतात नॅचरल शुगर आहे, अरे शुगर केन पासून आली आहे, नॅचरल आहे. पण तुम्हाला शक्ती नाहीये तेवढी, तुमच्या पॅन्क्रियासची एवढी शक्तीच नाही ती पचवायची. मग तुमचं ब्लड ग्लुकोज लेवल वाढली म्हणजे 120 पर्यंत असणं ठीक आहे, पण फास्टिंग ज्यावेळी तुमची 180 होते ना, दॅट्स अ डेंजर झोन. आणि सर असंही म्हणतात की आपण साखर नाही, पण आपण उसाचा रस पिऊ किंवा ज्यूस पिऊ, ऑरेंज ज्यूस पिऊ, ते चालतं का? नाही, मी ज्यूस घेत नाही, कुठलाही ज्यूस घेत नाही.
अगदीच जर घ्यायचा झाला तर वॉटरमेलन ज्यूस असतो, त्याच्यात साखरेचं प्रमाण कमी असतं. अच्छा. तेवढा घेतलेला ठीक आहे, पण शक्यतो म्हणजे गुआवा ज्यूस म्हणा किंवा ऑरेंज ज्यूस म्हणा, सगळं शुगरच आहे, सगळं नॅचरल आहे शुगर, पण शुगर आहेत त्या. बापरे. तर त्या घेऊ नयेत, अजिबात घेऊ नये. आणि हे सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजे कुठली, आता मी नावं घेत नाही, पण सॉफ्ट ड्रिंक सुद्धा घेऊ नये. एखादं घ्यायचंच झालं तर डाएट सॉफ्ट ड्रिंक चालेल, पण सॉफ्ट ड्रिंक मध्ये खूप साखर असते, जंक फूड मध्ये साखर असते. इव्हन पॉवरेड, गेटोरेड, सगळी साखरेची ड्रिंक्स आता ते सुद्धा आता कमी होत चाललंय साखरेचं प्रमाण. कारण पेप्सीची जी हे होती सीईओ इंदिरा नोई, तिच्याबरोबर मी बोललेलो आहे, आणि त्यांनी शी हायर्ड अ पर्सन की जो फार्मामध्ये R&D मध्ये हेड होता, महमूद खान त्याचं नाव, त्यांनी त्यांना हायर केलं. आणि त्यांनी पहिली गोष्ट केली असेल तर सगळ्यात शुगरचं प्रमाण पेप्सी मधलं कमी आहे. वाव. म्हणजे पहिली गोष्ट त्यांनी दिली, कारण दॅट्स अ इन्फ्लेमेटरी फॅक्टर. तर ते आता हल्ली फार भिंत आहे लोकांमध्ये. पण सर, भारतामध्ये हे जे आहे ना, गेट्रॉइड म्हणा किंवा आजकाल बरेचशा ड्रिंक्स आल्यात, आपण नावं नाही घेत, पण त्यांनी शुगर वाढते आणि यंगस्टर मध्ये भरपूर शुगर चालली. इट्स व्हेरी व्हेरी डेंजरस आहे ना. फार डेंजरस आहे. आणि ते काय आहे, यंग एज मध्ये लोकांना म्हणजे पटतही नाही, किंवा असं त्याचा काही साईड इफेक्ट होत दिसतेला वाटत नाही. पण पुढं जे एकदा 40 उलटून गेली ना, की त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात. म्हणजे पहिलं म्हणजे व्हिसरल फॅट, किंवा इव्हन तुमची फॅटी लिव्हर जी असते ना, ते सगळे सिंड्रोम ते ह्याचे आहेत. ते जर कमी करायचं असेल तुम्हाला, तर शुगर पहिली काढून टाका, इन्फ्लमेशन फॅक्टर म्हणून. शुगर पहिली कमी, कार्बोहायड्रेट्स कमी, प्रोटीन जास्त आणि व्हेजिटेबल जास्ती. आणि तुम्हाला काही होणार नाही, तुमचं रिव्हर्सेबल आहे सगळं रिव्हर्सेबल. GLP-1 आता तेवढ्यासाठीच आता सध्या फॅट निघालेला आहे, GLP-1. आणि GLP-1 मुळे काय होत आहे, तुमचं वेट सुद्धा कमी होतं, रिडक्शन होतं, आणि तुमचं डायबेटीस सुद्धा रिव्हर्सेबल होऊ शकतो. त्यामुळं हे जे आहे ना, विगोवी म्हणा किंवा ही जी आता नवीन आलेली आहेत, म्हणजे लिलीची म्हणा किंवा नोवो नॉर्डिस्टची आहेत, ती ड्रग्स फार हल्ली वापरात आहेत. कारण इनिशियली ते डायबेटीससाठी म्हणून आणली, पण त्याचा चांगला परिणाम, साईड इफेक्ट जो झाला तो वेट रिडक्शन वरती झाला, आणि फार फार सध्या डिमांडमध्ये. तर आपल्या भारतामध्ये ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढलंय, तर त्याच्यासाठी काय तुमचं एवढा एक्सपिरियन्सनी काय तुमचं काही सजेशन असेल, काही गोष्टी टाळल्या पाहिजे? आता मी एक बघतोय, अमेरिकेत सुद्धा बरेच ओबीस लोक आहेत, बरेच आहेत. आणि त्याचं कारण म्हणजे हे फास्ट फूड जे आहे ना, मॅकडॉनल्ड्स म्हणा किंवा बर्गर किंग म्हणा, हे म्हणा, त्याचं इकडं आता सगळं आलेलं आहे, तिकडून आलेलं आहे ते. मी ज्यावेळी अमेरिकेला गेलो त्यावेळी इथं मॅकडॉनल्डही नव्हतं आणि बर्गर किंगही नव्हतं. त्यावेळी आपलं नेहमीच पद्धतशीर आपलं खाणं होतं. तिकडे गेल्यानंतर मी बघतोय तिथं तर सगळे लोक बर्गर किंग आणि मॅकडॉनल्डमध्ये जातात, फास्ट फूड घेतात. ती सवय पहिल्यांदा काढली पाहिजे. मी आता पिझ्झा खातात, सगळं कार्बोहायड्रेट्स ना, परत कार्बोहायड्रेट्स आणि सगळं तळलेलं असतं, ते सुद्धा चांगलं नाही, ते कमी करायला पाहिजे. दॅट्स अ मेजर थिंग यू सेड, की फास्ट फूड करा आणि एक्सरसाइज. फास्ट फूड तुम्ही बरं करा, एक्सरसाइज चालू करा. आणि 3 गोष्टी मी सांगतो, हेल्थ मध्ये 3 गोष्टींची हेल्थ असते. एक म्हणजे फिजिकल हेल्थ, ओके, म्हणजे हाऊ यू लुक, हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ, तुमचं विसरल फॅट दिसतंय का नाही, म्हणजे पोट दिसतंय का नाही, ते म्हणजे पहिलं ती गोष्ट असते ना. लोकांना बघितल्याबरोबरच कळतं की हा माणूस फिट आहे का नाही. परफेक्ट, येस. आणि मग तुमचं इतर जे हेल्थ, म्हणजे आता पहिली फिजिकल झाली, तर दुसरी मेंटल हेल्थ. ओके, म्हणजे हल्ली मेंटल हेल्थवरती काय एवढा भर आहे की बरेचसे लोक या कोविडमुळं म्हणजे एकांतात वेळ काढायला लागल्यामुळं मेंटल हेल्थवरती त्याचा परिणाम झाला. त्यामुळे ADHD किंवा असे हे निर्माण झाले. आणि त्याच्यानंतर म्हणजे 70+ लोकांचे अल्झायमर्स आणि हे टेंडन्सी सुरू झालेली आहे, पार्किन्सन म्हणा, अल्झायमर्स म्हणा. आणि ते कमी करण्यासाठी यू हॅव टू थिंक ऑफ प्रिव्हेंटेटिव्ह मेजर्स. तुम्ही औषधांवरती आता काय असतं, अल्झायमर्स असा डिसीज आहे त्याच्यावरती आता असं ड्रग नाही की तुम्हाला रिव्हर्स करू शकतो. आता ड्रग्ज अशी आहेत की ते तुम्हाला प्रिव्हेंट नाही, इट विल अरेस्ट ऍट द करंट लेवल. म्हणजे प्रिव्हेंट असं म्हणत नाहीये, कारण अरेस्ट करता येतं आणि तुमची अधोगती थांबते. ओके, पण पहिलं तुम्ही म्हणले फिजिकल स्ट्रेंथ, दुसरी
मेंटल स्ट्रेंथ हे खूप जरुरी आहे. ऍज अ फाउंडर तुम्ही कोणी असाल, एक ऑन्टरप्रेनर फाउंडर, हो, कारण त्याशिवाय तुम्ही काय करणार ना, तुम्हाला मेंटल स्ट्रेंथ असल्याशिवाय, मेंटल ऍक्टिव्हिटी असल्याशिवाय तुम्ही ग्रुप लीड कसं करणार. आणि तिसरी काहीतरी सेक्शुअल हेल्थ. ओके, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यू हॅव टू मेक शुअर की ऍज यू ग्रो ओल्डर, म्हणजे आता 20s मध्ये तर यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. 20s 30s ठीक असतं. 40s नंतर लोकांचा जो हे होतो ना, म्हणजे त्यामध्ये ईडी किंवा हे जे फॉलबॅक, तिथं चांगलं निरीक्षण करून लक्ष द्यायला पाहिजे. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर ते चांगलं नाही. ओके, तर ईडी इज म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मी त्यात जास्ती खोलात जात नाही आता, पण सेक्शुअल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि लोक टॅबू असल्यामुळे त्याच्याबद्दल बोलत नाही, आणि बोलत नसल्यामुळे काय होतं, ते दबलं जातं. म्हणजे इव्हन म्हणजे तुमच्या यू आर सेइंग दॅट ह्या 3 मार्कर्स मध्ये, मेंटल हेल्थ, फिजिकल आणि सेक्शुअल मध्ये, हे तिन्ही असणं खूप जरुरी आहे, फार जरुरी आहे. कारण त्यामध्ये तुमचं व्हिगर जो असतो ना, व्हिगर, तो या तिन्हीमुळे येतो. तिन्ही पाहिजे, व्हिगर मध्ये तिन्ही पाहिजे. म्हणून व्हायाग्रा नाव काय आलं, व्हिगर वरनं आलं. व्हिगर का पाहिजे, तुमचं पहिलं फिजिकल पाहिजे, मग मेंटल पाहिजे, आणि मग सेक्शुअल पाहिजे. अच्छा, ते त्याचं हे आहे, समीकरण आहे ते समीकरण तुम्ही बॅलन्स करून साधलं पाहिजे. कारण काय असतं, प्रत्येकाला शक्य नसतं ते, पण जो माणूस जाणकार आहे, जाणता राजा ज्याला व्हायचंय, त्यांनी त्याची सहाय्य घेऊन या सगळं तुम्हाला अवेलेबल आहे तुम्हाला, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. मग तुम्ही जाणता राजा व्हाल आणि चांगलं. म्हणजे हे तुम्ही जे 3 गोष्टी सांगितल्या किंवा हे जर सांगितलं तुम्ही, हे आता शेवटचा प्रश्न विचारतो सर, की तुम्ही एवढ्या सगळ्या लिडर्सला भेटता, मे बी प्रेसिडेंट्स आणि बऱ्याच लोकांना भेटता, अशा काही गोष्टी ज्या आपल्या मराठी माणसाने त्यांच्याकडे शिकल्या पाहिजे सर, काय असं एक गोष्ट मी म्हणतो की आता मी सांगितलं ना, मी बऱ्याचशा प्रेसिडेंटना भेटलेलं आहे, म्हणजे जॉर्ज डब्ल्यू बुश म्हणा, क्लिंटन म्हणा, किंवा तर असं आहे. आणि त्यांच्या, आणि इव्हन लॅम्बोर्गिनी, राईट, तर त्यांचं एक मी बघितलं की त्यांचं अटेन्शन टू डिटेल फार असतं चांगलं. ते तुम्ही ठेवलं पाहिजे. अटेन्शन टू डिटेल म्हणजे तुम्ही दुर्लक्ष करायचं नाही, की थोडी गोष्ट असेल तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हे कमी पडलंय. ओके, आणि त्यांच्या फिटनेस मध्ये, डे टू डे रुटीन मध्ये कसं असतं सर, म्हणजे आम्हाला, कारण हे आमच्यासाठी फार नवीन आहे, की रुटीन कसं असतं त्यांचं रुटीन. म्हणजे आता एक ठराविक वेळ ते बाजूला ठेवतात की आम्हाला हे फिजिकल एक्सरसाइज करून पुढे जायचं. आता मला माहितीये, क्लिंटन सकाळी जॉगिंगला जायचे रोज. अच्छा, जॉगिंगला म्हणजे व्हाईट हाऊसच्या मध्येच जायचे, पण त्यांचं रुटीन ठरलेलं होतं. नंतर त्यांना तो त्रास झाला, म्हणजे त्यांची बायपास झाली आणि हे झालं, पण ही वॉज स्टील कंट्रोल करून त्यांनी, आज बघा ना, सगळं कार्बोहायड्रेट्स वर्जे केले सगळे. आता ही इज फिट. म्हणजे या सगळ्यांचं एक फिक्स रुटीन असतं सकाळी स्वतःसाठी, ते खूप महत्वाचं आहे. कारण काय असतं, तुम्ही कुठलाही तुम्ही जॉब असाल, प्रेसिडेंट असाल, नाहीतर एंटरप्रेनर असाल, नाहीतर एम्प्लॉई असाल, पण तुम्हाला तुमचं जे हेल्थ आहे, निरोगी राहण्यासाठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. काही केलं तरी काळजी घेतली पाहिजे, आणि ते तुमचं पहिलं ध्येय असलं पाहिजे. बाकी सगळं नंतर येतं तुम्हाला. परफेक्ट, थँक्यू सो मच सर. तुम्ही आले, मस्त गप्पा मारल्या आपण या विषयावर. आणि हा माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी, भारतामध्ये महाराष्ट्रीयांसाठी हा खूप महत्वाचा विषय, आपण खूप इग्नोर करतो, आणि तुम्ही फार छान सांगितलं. तर आपल्याला सरांनी आज जे सांगितलं ते मी समराईज करतो, की तुमची फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि सेक्शुअल हेल्थ हे तिन्ही फार जरुरी आहे. तुम्हाला त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ऍज अ मराठी माणूस किंवा ऍज अ इंडियन, आपण बराच वेळा काय करतो की आपल्या गोष्टी आपण लाईटली घेतो, कधी कधी टेस्ट करत नाही. तर सरांनी सांगितलं की तुम्हाला काही काही गोष्टी, जसं ओरल हेल्थ बद्दल ते म्हणले की रेग्युलरली 3 महिन्यात 6 महिन्यात तुम्हाला क्लिनिंग करायला पाहिजे, हायजीन मेंटेन केलं पाहिजे. हार्ट बद्दल सरांनी एवढं छान सांगितलं. आपल्याला हार्टची काळजी घ्यायची असतील तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमचं सगळ्यात म्हणजे सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, तुमचा बीपी, तुमचा एचडीएल बद्दल त्यांनी सांगितलं की जे आपण इंडियामध्ये खूप इग्नोर करतो, की एचडीएल तुमचा 60च्या वर असेल तर हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस कमी असतात, हेच आपल्याला माहित नव्हतं. तर ते सरांनी सांगितलं. कसं ओरल हेल्थ तुमच्या हार्टशी, तुमच्या मेंटल हेल्थशी रिलेटेड आहे ते सांगितलं. तर आपण ह्या
रोजच्या ह्याच्यामध्ये पळत असतो. परत आपण सरांशी बोललो की मोठी लीडर्स, प्रेसिडेंट्स वगैरे कसा वेळ काढतात. त्यांनी सांगितलं त्यांचं एक रुटीन असतं, सकाळी 2 तास 3 तास डेडिकेटेड हेल्थसाठी. तर असं आपल्या सगळ्यांना याच्यातनं शिकायचंय. सर तुम्ही आले, थँक्यू सो मच. खूपच धन्यवाद. तुम्ही मला तर मेंटर करत असता, पण माझ्या सगळ्या ऑडियन्सला तुम्ही हे केलं. थँक्यू सो मच सर. ऑल द बेस्ट टू यू. आणि सगळं चांगलं होईल. फक्त आपली हेल्थ कडे लक्ष द्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, एवढंच. बाकी ऍब्सोल्युटली. थँक्यू सो मच.